मी डॉक्टर कोकणेंना आमंत्रित करतो. डॉक्टर कोकणे, आपण आपला जो कार्यक्रम आहे तो सुरू करावा. नमस्कार मित्रांनो, आज खरोखरच आपण एक आगळ्या वेगळ्या विषयावरती बोलणार आहोत. जगभरामध्ये आज गेली जवळजवळ 6 महिने एक विचित्र प्रकारचा आजाराला जगाला सामोरे जावं लागत आहे. हे जात असताना मी प्रामुख्याने पहिल्यांदाच मनापासनं माझ्या सगळ्या ग्रुप मेंबरचं कौतुक करेल. का तर सगळ्यात महत्व म्हणजे मी ज्या वेळेला बघतो आज आपल्या ग्रुपमध्ये जवळजवळ नाही म्हटलं तरी 40-50 मेंबर्स असतील, 40-50 जणांच्या फॅमिली असतील. त्या हेल्थ कॉन्शियस असल्यामुळे स्वतःची वैयक्तिक स्वच्छता, सार्वजनिक स्वच्छता आणि स्वतःचं आरोग्य सांभाळल्यामुळे मी असं पाहतो की त्यांच्यापासनं हा कोविड-19 हा आजार मैलोना मैल लांब ठेवण्यास ते समर्थ ठरलेले आहेत. मित्रांनो, आज आपण बघत आहोत की कोरोना हा आजार चायनामध्ये डिसेंबरमध्येच चालू झाला. तसं बघितलं असतं हा कोविड-19 हा जो विषाणूजन्य आजार आहे, हा तसा अत्यंत नवीन असा विषाणू आहे. हा आजार, हा कोविड-19 हा जो विषाणू आहे, हा ॲक्च्युअली हा प्राण्यामधला आजार, दॅट इज झुनॉटिक. सर्वसाधारण असं संक्रमण होत नसतं. प्राण्यामधले आजार माणसामध्ये होत नसतात. पण कित्येक वेळेला आपण बघतो, आपण गेल्या वेळेला 2009 मध्ये स्वाईन फ्लू, बर्ड फ्लू ह्या सगळ्या गोष्टीला आपण सामोरं गेलेले आहे. हे पक्ष्यामधले प्राण्यामधले आजार. पण कित्येक वेळेला ह्या विषाणूमध्ये काही म्युटेजेनिक विषाणूजन्य आजार आहे, तो ॲक्च्युअली प्राण्यामधला आजार, पण त्या कित्येक वेळेला त्यात काहीतरी म्युटेजेनिक चेंजेस घडतात आणि त्याचं संक्रमण माणसामध्ये सुद्धा घडून येतं. आज आपण बघतो चायनीज लोक अनेक मांसाहारीजन्य पदार्थ खातात, की अगदी उंदरापासनं ते वटवाघळापर्यंत त्यांना कुठल्याही कशाचंही मांस चालतं. तर असं निदर्शनास आलं की वुहानमध्ये गेल्या डिसेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात निमोनियाचे पेशंट डिटेक्ट झाले. त्यावेळेला जे सत्य परिस्थितीमध्ये जे काही नोन विषाणू आहेत ते सगळे तपासून पाहिले, तरी सगळे त्यामध्ये नोन विषाणू काही दिसून आले नाही. त्यावेळी त्यांनी शोध घेतला असताना त्यांना असं दिसून आलं की जे विषाणू बॅट्समध्ये आहेत त्याचे जीन्स आणि आत्ता असलेल्या कोविडचे जीन हे जवळजवळ 96% सिमिलर होते. त्यामुळं त्या तिथे अगदी चायनीज लोक मोठ्या प्रमाणात बॅट सूप एन्जॉय करत असतात. तर असं निदर्शन आल्यानंतर ही कित्येक दिवस चायनाने ही गोष्ट लपवून ठेवली. पण चायनाची संबंध हा जगभर असल्यामुळे लगेच डिसेंबर ते जानेवारीमध्ये हा आजार जगभर पसरला गेला आणि अनेक ठिकाणी अगदी अमेरिकेपासून इटलीपर्यंत, पॅरिसपर्यंत सगळीकडे ह्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आणि जवळजवळ 9 मार्चला भारतामध्ये सुद्धा पहिला पेशंट डिटेक्ट झाला. आज पुण्यामध्ये आपण बघतो, आज जगभरामध्ये जर आकडेवारी पाहिली तरी अक्षरशः भयावह आहे. जवळजवळ 19 करोड लोकांना ह्या कोविड-19चा प्रादुर्भाव झालेला आहे. त्यात जवळजवळ त्या पण झाल्यानंतर सुद्धा की गॉड इज ग्रेट म्हणायचं आणि त्यातनं जवळजवळ 12 करोड लोक हे बरे सुद्धा झालेले आहेत. आणि सध्या जवळजवळ 7 करोड लोक जगभरामध्ये ऍक्टिव्ह डिसीज सध्या चालू आहे. जवळजवळ ऑल ओव्हर वर्ल्ड आतापर्यंत ह्या कोविडनं हे जवळजवळ 7.25 लोक हे मृत्युमुखी पडलेले आहेत. ही झाली जगभराची गोष्ट. पण हा हळूहळू आपल्या पुण्यात सुद्धा पसरलेला आहे आणि पुण्याची लोक आपण जर स्टॅटिस्टिक पाहिलं तर ते अत्यंत भयावह आहे.
कारण आपण जर बघितलं पुण्यामध्ये 9 मार्चला फक्त एकच पेशंट डिटेक्ट झाला होता आणि हळूहळू ह्या 6 महिन्यामध्ये जवळजवळ 65,000 लोकांना त्याची लागण झाल्याचं दिसून येते. त्यापैकी भले जवळजवळ 45,000 रुग्ण हे बरे झालेले आहेत, पण 1,500 लोकांना मृत्यूने कवटाळलेलं आहे. हा खरोखरच ज्याच्यावर आपण बघतो. आता सर्वसाधारण असं अनालिसिस केलेलं जातंय, की प्रत्येकाला माहिती आहे हा एरोझॉल फॉर्ममध्ये तरी पसरेल किंवा ड्रॉपलेट इन्फेक्शनमध्ये पसरेल. एरोझॉल फॉर्म म्हणजे काय? मग ज्यावेळेला एखादी व्यक्ती शिंकते, खाकरते, थुंकते, तर त्याच्या थुंकीवाटे हे जे विषाणू असतील ते अत्यंत बारीक ह्याच्यामध्ये हवेमध्ये पसरले जातात आणि हवेमध्ये पसरल्यानंतर जवळजवळ ते 3 तास हवेमध्ये तरंगत असतात आणि अशा वेळेला जर तुमचा कॉन्टॅक्ट श्वसनामार्गे त्या विषाणूपर्यंत पोचला तर निश्चितच आपल्याला तो आजार होण्याची संभव असतो. पण ज्यावेळेला ड्रॉपलेट इन्फेक्शन जे असतं ते हेवी पार्टिकल असतात. ते ड्रॉपलेट हवेमध्ये जास्त वेळ काय तरंगू शकत नाहीत. पण एखादी व्यक्ती शिंकली, खाकरली किंवा खोकली तर त्याच्या शिंकेतून जे ड्रॉपलेट बाहेर पडतात ते हवेत न तरंगता बऱ्याच वेळेला की ते लगेच 3-4 फुटावरनं ते खाली पडतात आणि तुम्ही ज्या गोष्टीच्या जवळ असाल, की समजा तुम्ही शिंकले आणि तुमच्या दरवाजापाशी असेल, तर त्या दरवाजावरती राहतील किंवा हातावर जर शिंकले, ते तोच हात आपण निरनिराळ्या ठिकाणी वापरतो, की सर्वसाधारण आपण बसलेल्या ठिकाणी खुर्चीवर हात टेकतील, कपाटावर हात टेकेल, आपल्या जिन्यावरती हात हात लागले जाईल आणि त्याच त्या दुसऱ्या व्यक्तीचा त्या हातात तिथे हात गेला आणि त्याचा त्या हाताशी तोंडाचा जर संबंध आला तर निश्चितच त्या रोगाचा प्रादुर्भाव दुसऱ्यापर्यंत पोचू शकतो. तर हे जे झालं मोड ऑफ ट्रान्समिशन. सर्वसाधारण आपण पाहिलेलं आहे की एखाद्या व्यक्तीला ज्यावेळेला विषाणूचा प्रादुर्भाव होतो, पण त्याचे सिम्प्टम दिसायला जो काही पिरियड लागतो, तो अगदी 0 दिवसापासून हा सर्वसाधारण 14 दिवसापर्यंत असतो. तर त्या पिरियडमध्ये कित्येक वेळेला लोकं असिम्प्टोमॅटिक असतात. असिम्प्टोमॅटिक लोकं हे अत्यंत डेंजर झोनमध्ये असतात. कारण ते सिम्प्टम होण्याच्या पूर्वीच ते विषाणू दुसऱ्या लोकांपर्यंत पोहोचवतात. त्यांच्या शिंके वाटे, नाकातल्या सिक्रिशन वाटे. तर अशा वेळेला आता महत्त्वाचं मला तुम्हाला असं सांगायचं आहे, की अनेक प्रकारच्या सर्दीला आपल्याला वर्षभरातनं एकदा का होईना तोंड द्यावं लागतं. आणि हे होत असताना आपण काय बघतो, अनेक प्रकारच्या सर्दीला आपल्याला तोंड द्यावं लागतं. तर त्या सर्दी ही अनेक विषाणूमुळे होते. ती साधी ती ह्युमन फ्लूमध्ये होत असेल, ती स्वाईन फ्लूमध्ये होत असतील, अनेक रायनो व्हायरसमुळे होत असतील किंवा ह्या कोविडमध्ये होत असतील. आता सर्वसाधारण असा एक डिक्टम झालेला आहे. कारण काय इतर आजार ह्या कोविडपेक्षा आपण असं समजतोय, की ते सौम्य स्वरूपातले आहेत. इतर आजारावरती प्रभावी औषध आहे, व्हॅक्सिनेशन आहे इतर सर्दीवरती. पण निश्चितच आपल्या सध्या कोविडवरती थर्ड व्हॅक्सिनेशन नाही, प्रभावी औषध नाही. त्याच्यामुळं हा कोविड हा आजार ज्यावेळेला महत्वाचा असा प्रकार जाणवतोय, की ज्याला अन्य प्रकारच्या व्याधी आहेत, की ज्याची इम्युनिटीच कमी आहे, ज्याला किडनीचा प्रॉब्लेम आहे, ज्याला हृदयाचे आजार आहेत, ज्याला श्वसनाचे त्रास आहेत, ज्याला ब्लड प्रेशर आहे आणि प्रामुख्याला ज्याला डायबिटीस आहे आणि जो कंट्रोल होऊ शकला नाही, तर त्याला निश्चितच हा आजार भयावह असतो. त्याच्यामुळं मी असं म्हणेल, की कुठलीही सर्दी, मग ती साधी सर्दी राहू किंवा ती कोविडमुळे असो, ज्याला कुठलं पहिला संकेत मिळाला असेल, त्यांनी सगळ्यात प्रकार महत्वाचं का म्हणजे की स्वतःहून आयसोलेशन होणे, ताबडतोब रेस्ट घेणे,
ज्या गोष्टी सध्या प्रामुख्याने सुचवलेल्या असतील डॉक्टराकडनं ते औषधं चालू ठेवणे आणि मग बाकीच्या ज्या गोष्टी आहेत की बाबा तुम्ही सॅनिटेशन, हात वरचेवर हात धुवत जावा, मास्क वापरत जावा, ग्लोव्ह वापरत जावा, ह्या जर तुम्ही गोष्टी केल्या तर निश्चितच त्याचं संक्रमण दुसऱ्याला होण्यापासून तुम्ही टाळाल आणि स्वतःलाही तुम्ही त्यापासून प्रोटेक्ट करू शकाल. सर्वसाधारण आपण बघितलं की जी सिम्पटमॅटॉलॉजी असते, आता जवळजवळ 50% लोक अशी आहेत की त्यांना कसल्याही प्रकारचा त्रास जाणवत नाही आणि कसल्याही प्रकारचा त्रास जाणवत नसल्यामुळं की ती लोक खरोखरच आपल्या डेंजर ठरू शकतात समाजाच्या दृष्टीनं. हे समाजाच्या दृष्टीनं जे असिम्टमॅटिक लोक आहेत ते अत्यंत डेंजर ठरू शकतात, कारण त्यांच्यापासनं ते स्वतःलाच काही प्रॉब्लेम नसल्यामुळं ते सगळीकडे विषाणू पसरवायला कारणीभूत ठरू शकतात. ज्यांना अनेक प्रकारच्या जे सिम्पटमॅटिक असतील, मी तुम्हाला सांगितलं 50% लोक हे असिम्पटमॅटिक आहेत, सिम्पटमॅटिक आहे आणि 25% लोक त्यांना शकतो. जर तुम्ही वेळीच ट्रीटमेंट घेत नाही तर त्याचे पुढील कॉम्प्लिकेशन म्हणजे अॅक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम, पल्मोनरी इडिमा अशा गोष्टी होतात. या हायपॉक्सिक डॅमेज मध्ये मल्टी ऑर्गन फेल्युअर होतो आणि त्यातल्या जवळजवळ 3% लोकांना शेवटी मरणाला सामोरे जावं लागतं. तर ही वेळ आपल्यापर्यंत येऊ नये म्हणून प्रथम दक्षता म्हणून सगळ्याला मी असं सुचवेल की बाबा अगदी प्रायमरी सिम्पटम जरी तुम्हाला जाणवला किंवा तुमच्या आजूबाजूला जरी एखादा रुग्ण आहे असं तुम्हाला जाणवलं तर खरोखरच तुम्ही त्यापासून आयसोलेशन होणं हे अत्यंत महत्वाचं ठरेल. आयसोलेशन झाल्यानंतर तुम्ही जितकी काही वैयक्तिक स्वच्छता ठेवाल किंवा वारंवार हात धुणे, मास्क वापरणे, ग्लोव्ह वापरणे आणि घराच्या आजूबाजूला फक्त घरापुरतच मर्यादित न राहता आपल्या सोसायटीची पण काळजी घ्या. सोसायटी बरोबर संपूर्ण सोसायटीमध्ये सॅनिटायझर स्प्रे करणे, त्यात निश्चितच तुम्ही त्या विषाणूला विषाणूला कमकुवत करू शकाल किंवा मारू शकाल. सगळ्यात महत्वाचं मला तुम्हाला एक आनंददायक गोष्ट सांगू इच्छितो की हा जो व्हायरस आहे तसा मी म्हणेल हा कमकुवत आहे इतर विषाणूच्या मार्गाने. आज आपण बघितलं की रेबीज व्हायरस असेल तो कित्येक दिवस जगू शकतो, तुमचा हेपॅटायटिस बी व्हायरस असेल तो कित्येक दिवस जगतो, तो जपानीज एन्केफलायटिस व्हायरस असतात ते कित्येक वर्ष जगतात, एड्सचे व्हायरस कित्येक वर्ष जगतात. पण हा कोविड-19 जो व्हायरस आहे तो इव्हन आपल्या शरीरात जरी गेला तर तो जास्त दिवस जगू शकत नाही. तो जास्तीत जास्त आपल्या शरीरामध्ये 14 दिवसच जगतो आणि त्यानंतर आपोआप आपली प्रतिकारशक्ती डेव्हलप होते आणि त्याच्यापासून आपण रोगमुक्त होऊ शकतो. हे अत्यंत महत्वाचं आहे. जर तो जो कायमस्वरूपी जर आपल्याकडे असला असता तर फार मोठं संकट आपल्या समोर उभारलं असतं. तर मित्रांनो, आपण ज्यावेळी बघतो की ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर असे जे आपण ग्रेडेशन करत असतो किंवा आपण कसं ओळखायचं की इतर सर्दीप्रमाणे या आजारामध्ये सुद्धा की बाबा नाक चोळणे, डोकं दुखणे, ताप येणे, थकवा येणे अशा गोष्टी चालू होतात. वेळीच जर तुम्ही दक्षता घेतली नाही तर आता काही लोकांमध्ये आम्हाला असं दिसलो नाही की त्याला लॉस ऑफ स्मेल होतो, लॉस ऑफ टेस्ट होतो, काही लोकांना जुलाब चालू होतात आणि काही लोकांना सुका खोकला असतो. हेच जर तुम्ही जर प्रायमरी याच्यामध्ये दक्षता व्यवस्थित घेतली नाही, रेस्ट घेतली नाही, न्यूट्रिशन डाएट घेतलं नाही किंवा सांगितलेले उपचार केले नाहीत तर हा आजार श्वसन मार्गावर खाली पसरतो. तुम्हाला न्यूमोनिया सारखा प्रॉब्लेम तयार होतो. तो न्यूमोनिया सुद्धा परत माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर असतो. तो न्यूमोनिया कडे सुद्धा तुम्ही दुर्लक्ष केलं, वेळीच डॉक्टर पर्यंत पोहोचले नाहीत तर त्याचा प्रादुर्भाव जसं आपण बघतो हायपॉक्सिक लंग डॅमेज आपण अनेक वेळेला आपल्या लोकांनी अनुभवलेलं आहे. आता मी बघतो हा अल्टिट्यूड सिकनेस म्हणजे दुसरं तिसरं काही नसतं, तिथे सुद्धा ऑक्सिजनची कमतरताच
लोकांना जाणवत असते. तिथे फक्त असं असतं की हवेत ऑक्सिजन कमी असतो, पण इथे आपण हवेत ऑक्सिजन नॉर्मल असून पण ज्या प्रक्रियेने आपल्या अ, शरीरामध्ये अ, रक्ताचं ऑक्सिजनेशन होत असतंय की ते म्हणजे सगळं जो तो अवयव आहे तो म्हणजे लंग्स. तो लंग्स त्या लंग्सचं इन्फ्लेमेशन झाल्यामुळं किंवा लंगमध्ये पाणी झाल्यामुळं ती ऑक्सिजनेशनची प्रक्रिया थांबते आणि आपल्याला आपल्या सर्व अवयवांना मेजर अवयवाला ज्या वेळेला ऑक्सिजन पुरवठा होत नाही, दॅट इज कॉल्ड एज अ हायपॉक्सिक डॅमेज टू ऑल ऑर्गन्स कॅन लीड टू फेल्युअर. किंवा ज्यावेळी मल्टी ऑर्गन फेल्युअर होतं किंवा किडनी फेल झाली, ऑक्सिजन मिळालं नाही तर सगळेच ऑर्गन फेल होतील, मेंदूवरती त्याचा परिणाम होईल, तुमच्या किडनीवरती परिणाम होईल, तुमच्या हृदयावरती होईल. आणि अशामुळं मल्टी ऑर्गन फेल्युअर एकदा झालं की मग देर इज अ नो ट्रीटमेंट. तुम्हाला व्हेंटिलेटर सुद्धा वाचवू शकणार नाही, डॉक्टर सुद्धा वाचवू शकणार. त्यामुळं मी तुम्हाला असं प्रामुख्याने सांगेल की तुम्हाला साधी सर्दी सुद्धा ह्या पिरियडमध्ये अंगावर काढू नका. स्वतःला आयसोलेट करून घ्या. निरनिराळा जो प्रोटोकॉल सांगितलेला आहे की मास्क वापरा, ग्लोव्ज वापरा, सॅनिटेशनचा हात धुवा वरचेवर, आणि हे केल्यास आपल्याला, किंवा जे आता पहिल्यांदा अनेक वेळा तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की बाबा कारण नसताना कॉमन प्लेसला व्हिजिट करू नका, प्रवास करायचा टाळा. तर ह्यानी तुम्हाला निश्चितच तुम्ही ह्या काही दिवस जर हे पाळलं गेलं तर हा आजार आपण कंट्रोलमध्ये आणू शकू. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक्झरसाइज करीत राहा. हे एक्झरसाइज हा एकमेव इम्युनिटी डेव्हलप करायचा मार्ग आहे. आणि त्याच्यामुळंच आज मी बघतोय आपले जे सायकलवीर आहेत, काय हे सायकलवीर जे आहेत ते मला खरोखरच अभिमानाने सांगू वाटतं की की लोकांच्या दृष्टीनं आपण वेडे ठरू शकत असो, कारण उठलं सुटलं की रोज 2 तास सायकल घेतात आणि कारण नसताना हिंडत असतात. पण त्याच्यानंतर तुमच्यात जी इम्युनिटी डेव्हलप झालेली आहे, जी प्रतिकारशक्ती डेव्हलप झालेली आहे, की ती ह्या असल्या नवीन विषाणूला सुद्धा ती हाकलून देऊ शकते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे श्वसनाचे व्यायाम करणं हे अत्यंत गरजेचं आहे ह्या वेळेला. आणि त्यामध्ये आपण ज्यावेळी प्रामुख्याने बघतो की बाबा अनुलोम विलोम करणे, कपालभाती करणे, त्यानंतर दीर्घ श्वसन करणे, आणि सगळ्यात महत्व म्हणजे सगळ्यात सोपी गोष्ट, आपला श्वसन मार्ग जर आपल्याला क्लिअर ठेवायचा असेल तर वाफेशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळं गरम वाफेचं गरम वाफ घेणे हे अत्यंत गरजेचं आहे. कित्येक लोक ऍडवाइस करतात की वारंवार तुम्ही थोड्याफार प्रमाणात कोमट पाणी पिलं की त्याचा सुद्धा हायड्रेशन करेक्ट करायला आणि जे सिक्रिशन असतं ते पातळ ठेवायला मदत होते, हे दिसून येते. तर तर ह्या जर गोष्टी तर तुम्ही सातत्याने करत राहाल काय, तर वेळीच तुम्हाला त्याच्यापासून तुम्ही कोविड पासून बचाव करू शकता. आज मी ज्या वेळेला पुण्यामध्ये बघतो, आज आपले अनेक हेल्थ वर्कर, शासन सुद्धा अनेक गोष्टीवरती, शासनाने खरोखरच कौतुकास्पद गोष्ट आहे. भारतासारख्या ठिकाणी जर लॉकडाऊन केलं नसतं तर आज मी तुम्हाला जी आकडेवारी सांगितली की 9 मार्चला आपल्या पुण्यामध्ये एक पेशंट सापडला होता आणि आज जवळजवळ 8 ऑगस्टला तो आकडा 65,000च्या पुढे गेलेला आहे आणि 1,500 लोकांना मरण पत्करावं लागले. जर करता आपण लॉकडाऊन जर सरकारने जर सांगितलं लादलं नसतं तर हा 65,000चा आकडा आपल्याला जवळजवळ 6.5 लाख दिसला, वेळ लागली नसती. तर तर लॉकडाऊन केल्यामुळं हा आकडा आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकलो आहे. तर मला तुम्हाला प्रामुख्याने हेच सांगायचं आहे की बाबा लॉकडाऊन मध्ये काय, आपण एका ठिकाणी थांबलो. जिथे जिथे एंडेमिक एरिया होता, जिथे जिथे ज्या ज्या भागात हे रोग आढळले होते तिथला भाग आपण कंटेनमेंट झोन म्हणून डिक्लेअर केला. तिथल्या लोकांना आपण बाहेर येऊ दिलं नाही किंवा जे चांगली माणसं होते तिथे सुद्धा जाऊ शकले नाहीत. त्यामुळे निश्चितच हा आजार कंट्रोलला आपल्याला मदत झालेली आहे. तरी सुद्धा आज ही गोष्ट भयावह आहे. कारण आता पूर्वी कसं होतं की ह्युमन टू ह्युमन होतं, म्हणजे जर एखादा मनुष्य तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला तरच ती शक्य होतं. आता तसं राहिलेलं नाहीये. आता तो हवेमध्ये स्प्रेड झालेला आहे, कम्युनिटी अक्वायर्ड झालेलं आहे. त्यामुळं आज मला माहिती आहे की आपण बरे 5 महिने गेली हे सगळं सहन करता आहात.
पण त्याला नाईलाज आहे. आज 5 महिन्याने किंवा आपण घराच्या बाहेर पडलेला आहे, पण तुम्हाला घराच्या बाहेर पडलेला असताना तुम्ही अजून सुद्धा एक नम्र विनंती अशी आहे की हा जो सांगितलेला प्रोटोकॉल तुम्ही पाळत राहा. म्हणजे तुम्हाला खरोखरच तुम्ही स्वतःला प्रोटेक्ट करू शकाल, तुमच्या कुटुंबाला प्रोटेक्ट करू शकाल आणि या आजारापासून तुम्ही खरोखरच स्वतःचा बचाव करू शकाल. सर, हॅलो हॅलो. हा कोकणे सर. हा बोला. हा, खूपच उपयुक्त माहिती सांगितली आणि काही जणांचे प्रश्न आलेत आपल्याकडे. ओके. तर आनंद जोशींनी विचारलंय की हु शुड यूज पल्स ऑक्सिमीटर ॲट होम. हा, आता आपण आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या आजाराची ग्रॅव्हिटी ओळखण्यासाठी ज्या काही किरकोळ किरकोळ गोष्टी तुम्हाला जाणून घेणे गरजेचे आहे. ऑक्सिमीटर इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अँड अ सिम्पल इंस्ट्रुमेंट हू कॅन कीप इन हिज होम. सगळ्यांनी वापरलं तरी बिघडत नाही. त्यातल्या त्यात ज्यांना आपल्या घरामध्ये वयोवृद्ध माणसं आहेत, ज्याला सर्दी झालेली असेल, त्यांनी स्वतःचं ऑक्सिमीटरने ऑक्सिजन सॅच्युरेशन बघणं हे अत्यंत गरजेचं आहे. नॉर्मल ऑक्सिजन सॅच्युरेशन प्रत्येक माणसाचं हे 95च्या पुढे असतं. आपण 95 ते 100%, 99% ते दाखवलं जातं. पण ज्या ज्या वेळेला श्वसनाचे आजार होतील किंवा मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही हाय अल्टिट्यूडला जरी गेले तर तिथे तुमचं सुद्धा ऑक्सिजन सॅच्युरेशन हे ड्रॉप होत असतं. तर ज्या वेळेला आपण समजा तुम्हाला एखाद्या वेळेला वाटलं किंवा मला सर्दी आहे, पडसा आहे, खोकला आहे आणि ऑलरेडी ज्यांना काही अशा प्रकारच्या व्याधी आहेत, त्यांना अनकंट्रोल डायबिटीस आहे, मोठ्या प्रमाणात ब्लड प्रेशर आहे, सर्दी खोकल्याचा आजार आहे, एखाद्याला दम्याचा आजार आहे, किडनी प्रॉब्लेम आहे, हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे, तर अशा लोकांनी निश्चितच साधी जरी सर्दी झाली तर एक कंट्रोल म्हणून पल्स ऑक्सिमीटरनं आपलं ऑक्सिजन सॅच्युरेशन बघणे अत्यंत गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, घरामध्ये तुम्ही जसं पल्स ऑक्सिमीटर जरी नसला तर तुम्ही काय करू शकता की तुम्ही तुमचं डीप इन्स्पिरेशन नंतर साधं नंबर काउंटिंग करू शकता. एखादा माणूस ज्या वेळेला त्याला कसलाही श्वसनाचा आजार नसेल, तो एक दीर्घ श्वास घेतल्यानंतर सहजपणे तो 30 ते 50 पर्यंत आकडे मोजू शकत असतो. पण ज्याला कुणाला निमोनिया सारखा आजार झाला असेल, श्वसन मार्गामध्ये तो आजार झाला असेल, तर त्याला 10 पर्यंत सुद्धा नंबर मोजणे हे कठीण जातं. तर ही सिंपल टेस्ट सुद्धा आपण प्रत्येकाने करण्याला काही हरकत नाही. हॅलो, when do you think the vaccine will be available? हॅलो सर, वॅक्सिन हे खरोखरच आता ह्या 2-4 महिन्यात अवेलेबल होण्याची शक्यता आहे. पण प्रत्येक जणांनी की नुसतंच व्हॅक्सिन येते म्हणून हुरळून जाऊ नये. कारण प्रायमरी गोष्ट ही अशी आहे की आज जगभरात जवळजवळ 750 करोड लोकसंख्या आहे. त्यातल्या त्यात ह्या व्हॅक्सिन हे किती उपयोगी आहे हे अजून काही ठरलेलं नाहीये. त्याच्यामुळं व्हॅक्सिनची वाट न बघता आपण हा जो प्रायमरी प्रोटोकॉल दिलेला आहे की तो पाळला तरी तुम्ही सुद्धा तुम्हाला त्याच्यापासून बचाव होण्याची शक्यता जास्त होती. थँक्यू डॉक्टर. एक आधी प्रश्न विचारला होता, हाऊ डू वी डिस्टिंग्विश बिटवीन नॉर्मल कफ अँड फिवरिश फिलिंग अँड कोविड. रुजिता बर्वेंनी विचारला प्रश्न. आता इट इज व्हेरी फनी थिंग, इट इज व्हेरी डिफिकल्ट. काय आतापर्यंत जे आम्ही सध्या ऍज अ डॉक्टर म्हणून मी तुम्हाला सांगतोय, मी समजा 100 डेथ पाहिले असतील तर खरं पाहिलं तर मी आज तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलंय की निमोनियासाठी अनेक विषाणू कारणीभूत आहेत. त्यात रायनो व्हायरस आहे, त्यात स्वाईन फ्लू आहे, त्यात ह्युमन जे इन्फ्लुएन्झा व्हायरस आहेत, त्यात हा नवीन एक भाऊ तयार झालेला आहे, दॅट इज कोविड. आता ज्या वेळेला मी बघतोय की 70% रुग्ण हे नॉन कोविड निमोनियामध्ये मरतात आणि त्याच्याही साइन सिम्पटम्स सेम आहेत. त्याच्यामुळं आता आम्ही असं ठरवलेलं असतं की
एनी निमोनिया और एनी कोल्ड यू स्टार्ट थिंकिंग ऑफ कोविड. कारण महत्वाचं असं आहे, तो जर साधा असेल निमोनिया, तो साधा म्हणजे नॉन कोविड निमोनिया असेल, तर डेफिनेटली इट इज गोइंग टू रिस्पॉन्ड टू व्हॉट एव्हर मेडिसिन्स वी आर युझिंग टुडे. त्याच्यामुळं अशी काही शंका डोक्यात घेऊ नका की कोविड कसा ओळखायचा आणि नॉन कोविड कसा ओळखायचा. दोघांचेही साईन सिम्पटम्स सेम आहेत की बाबा प्रत्येकात ताप येईल, प्रत्येकामध्ये नाक चोरलं जाईल, सिक्रिशन येतील, खोकला येईल, दम लागेल. निमोनिया झाला आतपर्यंत उतरला की दोघांमध्ये सुद्धा अॅक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम म्हणजे पल्मनरी इडिमा होणार. हे जिथे जिथं एकदा फुफ्फुसाला दाह झाला की तिथे इन्फ्लमेशन होणार, तिथं मोठ्या प्रमाणात पाणी साठणार, तुमचं ऑक्सिजन पुअर होणार. हे ठरलेलं आहे. हे दोन्ही गोष्टीमुळे होऊ शकतात. त्यामुळे त्याच्या खोलात न जाता आपण सध्या आपल्याकडे एकच एम आहे की बाबा आपल्याला साधी जरी सर्दी झाली तर यू थिंक ऑफ इट इज अ फर्स्ट थिंग. हा विषय चर्चेचा जरी नसला तर आपण स्वतःहून असं ठरलं पाहिजे की बा आपल्याला काहीतरी वेगळा आजार झालेला आहे, तो कोविड सुद्धा असू शकतो आणि ताबडतोब तो सौम्य जरी असला तरी त्याच्यावर ट्रीटमेंट घेणे, अलिप्त राहणे, असं ह्या गोष्टी करणं अत्यंत गरजेचं आहे. डॉक्टर, हा अजून एक प्रश्न आलाय, व्हॉट इज हर्ड इम्युनिटी? मोनिशने विचारलाय. आता आपण सर्वसाधारण बघतो की जसं होमिओपॅथिक माणसं किंवा आपलं व्हॅक्सिनेशन जे असतं, आपण निऱ्या प्रकारचे व्हॅक्सिनेशन वापरतो, त्यावेळेला आपण काय करतो की आपण तिथे कधी लाईव्ह व्हॅक्सिन वापरतो, तिथे कधी आपण किल्ड व्हॅक्सिन वापरतो. ते जंतू आपण निर्जंतू म्हणजे अर्धवट त्यांना मारलेलं असतं की त्यावेळेस ज्या वेळेला ते आपल्या शरीरात जातात किंवा सौम्य प्रकारात तो डोस दिलेला असतो. आता होमिओपॅथिकच्या ट्रीटमेंटमध्ये काय करतात ते की कुठलीही गोष्ट ज्यावेळी तुम्हाला चालत नाही की अति सौम्य प्रकारात तुम्हाला हळूहळू तो डोस दिला जातो आणि ठराविक अनेक गोष्टी रिपीट केल्यानंतर तुम्हाला तो मेजर डोस दिला जातो. त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये त्याच्या विषयी रिॲक्शन येत नाही किंवा त्याच्याविषयी अँटीबॉडीज तयार व्हायला मदत होते. तशाच प्रकारे ज्यावेळेला हा आजार अनेक लोकांना होतो आणि तो संपूर्ण हवेमध्ये पसरतो आणि हवेमध्ये एखादा ज्या वेळेला तुमच्या समोर शिंकतो त्यावेळेला लाखो विषाणू तुम्हाला तुमच्या नाकातनं श्वसनावाटे आत जातात. पण त्या विषाणूची संख्या ज्या वेळेला अनेक लोकांना तो आजार होतो, समजा भारतामध्ये जे आता मी सांगितलं जवळजवळ आपले 130 करोड लोकांची, त्यावेळेला आता ज्या वेळेला हा आजार अचानकपणे म्हणजे ह्या काही वर्षामध्ये 2 करोड लोक होईल, 5 करोड लोकांना होईल, तर ते विषाणू हवेमध्ये सौम्य प्रमाणात पसरले जातात आणि ज्या वेळेला सौम्य प्रमाणात एखाद दुसरा व्हायरस तुमच्यामध्ये शिरतो त्यावेळी तुमची प्रतिकार शक्ती ही त्या व्हायरसला लढण्याच्या बाबतीत मजबूत असते आणि त्याच्यामुळे तो आजार तुम्हाला होऊ शकत नाही. हर्ड इम्युनिटी इज ऍक्च्युअली वन टाइप ऑफ व्हॅक्सिनेशन ओनली टू द सोसायटी. आपण पोलिओच्या बाबतीत आपण बघितलेलं आहे की ज्या वेळेला पोरांना आपण कित्येक वेळेला हे व्हॅक्सिन देतो आणि त्याच्या शिववाटे हे सगळीकडे पसरलेलं असतं आणि त्याच्यामुळं नुसतं व्हॅक्सिन दिल्यामुळं पोलिओ नष्ट झाला असं नाही, तर त्याचे सौम्य डोस अनेक वेळेला मिळत असल्यामुळं हा पोलिओ आपण भारतातनं हद्दपार किंवा जगात हद्दपार करायला आपण यशस्वी झालेलो. थँक्यू डॉक्टर. एक संजय कट्टींनी प्रश्न विचारलाय, इज देअर एज फॅक्टर और जेंडर फॅक्टर इन दिस COVID-19? थँक गॉड देर इज नो जेंडर फॅक्टर, बोथ आर इक्वली अफेक्टेड. त्याच्यामुळं कुणालाही एक्सक्यूज नाहीये, ते लेडीज राहू दे, जेंट्स राहू दे. आता राहिला प्रश्न जेंडरचा, आता राहिला प्रश्न एजचा. नॅचरली एखादी व्यक्ती एजेड असते की जसजसं आपण वयस्कर होऊ आपले अनेक अवयव 50 वर्ष 60 वर्ष वापरलेली असतील, 70 वर्ष वापरलेली असतील, तर त्यावेळेला ज्याला कुणाला काही सवयी नाही, चांगल्या सवयी म्हणजे काय, एक्झरसाइज ही चांगली सवयी म्हणू का वाईट सवयी म्हणू, काही लोक नावं ठेवतात आपल्याला
हा, पण मी तर निश्चितच एक्सरसाइजचं कौतुक करेल की ह्या वयात सुद्धा दुखतं खुपतं काही न म्हणता सगळेजण उठतात आणि 2-2 तास सायकलिंग करतात, ही अत्यंत चांगलीच गोष्ट आहे. तर पण तरी सुद्धा सर्वसामान्य लोकांमध्ये की ज्या वेळेला 70 वर्ष, 80 वर्ष, 90 वर्षानंतर आपली प्रतिकारशक्ती कमी होते आणि तशाच प्रकार हा लहान मुलामध्ये सुद्धा असू शकतो की अजून त्यांना अनेक प्रकारच्या विषाणूंना किंवा अँटीजेनला ते अजून एक्सपोज झालेले नसतात. तर अशा वेळेला एखादा नवीन अँटीजेन आला तर तो त्यांना धोकादायक ठरू शकतो. त्यामुळं लहान मुलामध्ये आणि वयोवृद्धामध्ये आपल्याला थोडं जपलंच पाहिजे. डॉक्टर, एक प्रश्न आलेला आहे, विल सायनस रिन्स हेल्प? पार्डन? विल सायनस रिन्स हेल्प? सायनस रिन्स म्हणजे मला वाटतं जलनेती वगैरे असं काही असावं का? हा, सायनस रिन्स. आता मी पहिल्यांदाच सांगितलेलं तुम्हाला, तुम्ही जेणेकरून तुमचे श्वसन मार्ग स्वच्छ ठेवाल काय, तेवढा तुम्हाला त्या गोष्टीने तुम्हाला फायदा होणार आहे. कारण समजा एखादी गोष्ट, आता जो व्हायरस तुमच्या श्वसनामार्गे आत गेलेला आहे तोच व्हायरस तुम्हाला बाहेर फेकायचा आहे. जो व्हायरल लोड कमी करायला तुम्हाला 2च गोष्टी शक्य आहेत. तो व्हायरस फेकला गेला पाहिजे तुमच्यापासून. मग तुम्ही तो हवेमध्ये सगळीकडे पसरू न देता तुम्ही तुम्हाला प्रत्येक वेळेला जे सांगत असतो की तुम्ही कपालभाती करत राहा एखाद्या रूम मध्ये, किंवा तुम्ही कपालभाती करताना एखाद्या स्टीम पॉट मध्ये जर केलं तर नॅचरली ते व्हायरस त्या लोकल ह्याच्यामध्ये फेकले जातील आणि निश्चितच ज्या वेळेला त्या पाण्याचं किंवा वाफेचं टेम्परेचर 60, 65, 70 असेल ते निश्चितच त्या टेम्परेचरला ते तग धरू शकत नाहीत आणि ते मरतील. त्यामुळं जितक्या काही शुद्धिक्रिया असतील त्या तुम्ही सातत्याने करणे हे अत्यंत गरजेचं असतं. आणि त्यातल्या त्यात आपलं मी प्रामुख्याने असं सांगेन की बाबा हे जलनीती वगैरे तर महत्वाचीच आहे, पण साधं तुम्ही स्टीम घेणे आणि त्यातल्या त्यात कोबी टाकून जर स्टीम घेतली ती अत्यंत ती प्रभावी ठरू शकते. थँक्यू डॉक्टर. ते विजय पाटील त्यांनी प्रश्न विचारलाय की सर, व्हॉट प्रिकॉशन टू टेक इन बँक as we are supposed to come in contact with several customers? आता जे कोणी बँकर्स असतील किंवा जे आता नुसतं बँकेपुरतं मर्यादित नाहीये, जिथं जिथं आपल्या n नंबर ऑफ पेशंटची, आता समजा मी डॉक्टर आहे, आता निश्चितच माझ्याकडे येणारा प्रत्येक पेशंट हा मी कोविड बघूनच म्हणूनच मी पाहतो. म्हणून मी काय करत असतो की खरोखरच तिथं पीपीई किट घालेल, मी मास्क वापरेल, मी ग्लोव्ह वापरेल, मी डिस्टन्सिंग ठेवेल. तशाच प्रकारे जर एखादा कॅशियर असेल तर जो त्याला बँकेमध्ये जरी हे काम करत असेल तर तिथे पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपण सगळीकडेच बघतो डिस्टन्सिंग सगळीकडे ठेवलेलं आहे की एखादा जर कस्टमर ज्या वेळेला येतो की तुम्ही तुमच्या बँकेच्या एरियाचं दिवसातनं 2-4 वेळा सॅनिटायझर करणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण एका बँकेमध्ये समजा रोजचे 200-500 लोक येत असतील, प्रत्येक जण जर मास्क वापरत असेल, ग्लोव्ह वापरत असेल तर निश्चितच त्या विषाणूचं संक्रमण कमी व्हायला मदत होईल. पण ते 500 लोक तुम्हाला बघावं लागतात, त्यामुळे तुम्ही स्वतःला प्रोटेक्ट करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि तो प्रोटेक्ट करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुम्ही बँकेत जरी असला तरी तुम्ही स्वतः मास्क वापरणे आणि ग्लोव्ह वापरणे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यात परत दुसरी सेकंड आपण डिस्टन्सिंग तर ठेवतो. त्यामुळं बँकेत जरी असला, आता बऱ्याच वेळा तुम्ही यू आर रिअली ग्रेट की तुम्हाला हाताने पैसे मोजायचे नाहीयेत किंवा कस्टमरला द्यायचे नाहीयेत. आता राहिला प्रश्न काय, आता बऱ्याचशा गोष्टी आता ह्याच्यावर, आता बँकेत सुद्धा छोटी विंडो असतो, त्या समोर काच असते, कस्टमर पलीकडे असतो, तुम्ही वेगळ्या ठिकाणी असता. त्यामुळं ट्रान्समिशन व्हायला लोक विषाणूचं संक्रमण व्हायला बरीच त्या ठिकाणी कमतरता असते. आता मी असं म्हणेल, आता बेसिकली आता सगळ्यांनी सर्जिकल मास्क जरी वापरला 95 पाहिजे असं मी तुम्हाला 88 करणार नाहीये.
पण आपला साधा रुमाल सुद्धा चालू शकतो. कारण हल्ली काय होतं, एखादी गोष्ट रेकमेंड केली की ज्याची किंमत 4 रुपये असते त्याची 400 रुपयाला वेळ लागत नाही. त्यामुळे मी तुम्हाला प्रत्येकाला विनंती अशी करेल की तुम्ही कसलाही साधा मास्क, रोज स्वच्छ मास्क तो वापरत राहा आणि तो स्वच्छ धुत राहा, म्हणजे तुम्हाला निश्चितच प्रोटेक्शन मिळणार आहे. सर हे खूप महत्वाचं सांगितलं तुम्ही. सर तुम्हाला अजून एक विचारायचं आहे ग्लोव्ज बद्दल. जसं तुम्ही म्हणलात हा. की ग्लोव्ज बाहेर जाताना वापरायला पाहिजेत. पण हेच ग्लोव्ज आपण म्हणजे ह्याच ग्लोव्जनी आपण नाकाला किंवा तोंडाला हात लावू, जे आपण बाहेर नाही इकडे नाही नाही तिकडे नाही. हात लावतो. किंवा आता समजा तुम्ही बँकेत म्हणलात की अनेक लोकांचे पैसे जिथे हँडल करतात लोक, मग अशा वेळेला अशी शक्यता असते की तोच ग्लोव्हचा हात आपण कुठे इकडे तिकडे लावू शकतो किंवा लावायची शक्यता असते. मग ते ग्लोव्ह डिस्पोज कसे करायचे, म्हणजे काय त्याची काय सिस्टीम, ते किती नाही वेळ नाही वापरायचे काय? ते ते ग्लोव्ह तुम्ही आहे ना एका प्रॉपर ह्याच्यात घालून, ते प्लास्टिकच्या बॅग घालून तुमच्या रोजच्या जे काही वेस्ट डिस्पोजल असतं त्यात तुम्ही टाकू शकता. अच्छा, म्हणजे ते ग्लोव्ह वन टाइम युजच असतात, एकदा तुम्ही एका आणि ते वेळेला आपण वापर. वन टाइम यूज करायचा. सर्वसाधारण आता आम्ही बघतो, समजा आता मला 10 ठिकाणी जावं लागतं म्हणून मला 10 ग्लोव्ह वापरावं लागतील. पण मी ज्या वेळेला समजा माझ्या हॉस्पिटलमध्ये गेलोय की गेल्या गेल्या आमच्या हातात ग्लोव्ह असतात, सॅनिटायझर असतात, त्या ग्लोव्हवर सुद्धा आम्ही सॅनिटायझर वापरतो. ग्लोव्ह काढले की परत सॅनिटायझर वापरतो, परत स्वच्छ हात धुतो. काय ह्या गोष्टी तुम्हाला करावंच लागणार आहे. ओके ओके, थँक्यू सर. अजून एक प्रश्न आलाय अनंत जोशी. कन्सिडरिंग शॉर्टेज ऑफ सम ड्रग्स, डू यू सजेस्ट फॉर स्टोरिंग सम इमर्जन्सी ड्रग्स ॲट होम? आता बेसिकली मी तुम्हाला अगदी पहिल्यांदाच क्लिअर केलेलं आहे की ह्या कोविड-19 वरती काय आतापर्यंत कुठलंही प्रभावी मेडिसिन नाही. आम्ही सध्या जे काही वापरतोय, कुठलेही ड्रग वापरतोय, ते आता ऍक्च्युअली काय झालेलं आहे की मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम, अॅक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम, ह्याच्यापूर्वी स्वाईन फ्लू येऊन गेलाय, त्याच्यामध्ये जे जे काही वापरले गेलेले किंवा आता सध्या आपण जे ड्रग्स वापरतो, की आता असं निदर्शनास आलेलं आहे की ज्या वेळेला हा कोविड होतो त्यावेळेला सगळ्या लंग्समध्ये मायक्रो एम्बॉलिझम होतं आणि त्याच्यामध्ये इट इज ॲज गुड ॲज पल्मनरी एम्बॉलिझम. त्यामुळे मिसमॅच ऑक्सिजनेशन आणि हे होतं की नॅचरली तिथे ब्लड ऑक्सिजन जातो, श्वास घेऊ शकता तुम्ही, पण त्या एरियाला तिथे थ्रॉम्बोस असल्यामुळं रक्ताचा पुरवठाच होत नाहीये. निश्चितच रक्ताचा पुरवठा तिथपर्यंत रक्तच पोचलं नाही तर नुसतंच आतमध्ये हवा जाऊन काय उपयोग होत नाही. आता अशा पेशंटला मग त्याची ट्रीटमेंट ही वेगळी असते. पण जे सर्वसाधारण सर्दीसाठी जी औषधं असतात ती आपण जितकी, आता आमच्या असं निदर्शनास आलेलं आहे, जितका पेशंट तुम्ही अर्लियर डिटेक्ट कराल आणि लवकरात लवकर ट्रीटमेंट म्हणजे काय, प्रत्येक पेशंटला तुम्हाला अँटीव्हायरल किंवा ह्या गोष्टी द्यायची गरज नाही. तुम्ही साधं ॲझिथ्रोमायसिन, जे काय आपण स्वाईन फ्लू मध्ये वापरतो तो फ्लुवीर वापरलं, त्याबरोबर व्हिटॅमिन सी वापरलं, बी कॉम्प्लेक्स वापरलं, नेब्युलाइज करत राहिलं, रेस्ट घेतलं, न्यूट्रिशियस डाएट घेतलं की 80% पेशंट हे ऑटोमॅटिक बरे होणार. जो कोणी काळजी करत नाही, ज्याला काही संभाव्य आजार असतील, त्याचेच कॉम्प्लिकेशन वाढत राहतात. आणि जितका पेशंट लेट भीतीपोटी म्हणा किंवा अन्य गोष्टीमुळे डॉक्टर पर्यंत पोहोचेल, त्याचं प्रोग्नोस्टिक व्हॅल्यू कमी होत जाते. डॉक्टर, एक प्रश्न आला आपल्याकडे आता. इम्युनिटी वाढवण्यासाठी किंवा काय खावं काय नाही, अनेक आपल्याला टीव्हीवर किंवा इकडे तिकडे सोशल मीडियावरती अनेक जण बऱ्याच ऍडवाइस देत असतात. पण तुम्ही काय ऍडवाइस कराल की विच फूड इन्क्रीज इम्युनिटी किंवा I will advise, I have invented one vaccination, and that vaccination is called vitamin E, that is stand for exercise. You keep on doing exercise regularly, daily. हे क्रॉनिक आहे. आज लगेच तूप खाल्लं की रूप येणार नाही, पण तुम्ही जर निश्चितच एक्झरसाइज
वेपन वापरलं तर तुमच्यात इम्युनिटी डेव्हलप. आता राहिला प्रश्न खाऊन इम्युनिटी वाढवायचा किंवा औषधं घेऊन इम्युनिटी वाढवायचा. खरं पाहिलं असताना ह्या सुद्धा गोष्टी आपल्याला माहित आहे. आपण कित्येक वेळेला अँटीऑक्सिडंट किंवा बाकीचे जे मोड आलेली कडधान्य म्हणा, व्हिटॅमिन सी म्हणा, व्हिटॅमिन डी म्हणा, झिंक म्हणा, या गोष्टीनं आपली प्रतिकार शक्ती वाढवण्याचे चान्सेस जास्त असतात. पण ती सुद्धा गोष्ट तुम्ही लगे आज त्या पोतभर व्हिटॅमिन सी खाल्लं म्हणून काय तुम्हाला तुमच्यात लगे ते काय येणार प्रतिकार शक्ती येणार. पण जे काही आपल्या जेवणामध्ये रोज आपण बघतो, लिंबू घेणे, लोणचं घेणे, चिंच खाणे, यात भरपूर मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं. त्यामुळे आपलं जे काही ट्रॅडिशनल बॅलन्स डाएट भारतीय पद्धतीचं आहे ते तुम्ही जर सगळ्या प्रकारच्या आहारामध्ये आपण सगळ्याच गोष्टी घेतो, ते जरी घेत राहिलं, फ्रेश फ्रूट घेतलं, हॉटेलिंग न करता, पिझ्झा बर्गर वरती ताव न मारता आपल्या घरात जे काय बनेल ते खाल्लं तर निश्चितच आपली प्रतिकार शक्ती वाढायला आपल्याला मदत होईल. एक पुढे एक प्रश्न आलाय, एक हा सायकलिंगच्या रिलेटेडच आहे. वेअरिंग मास्क इज रेकमेंडेड फॉर सायकलिंग. म्हणजे सायकलिंग करताना आता मास्क आता रेकमेंडेड आहे. आता मी जे बघतो, खरं पाहिलं असताना आपण सायकलिंग हे एक्झरसाइज म्हणून करतोय. आता एक्झरसाइज करत असताना आपल्याला आपण बघतो, प्रत्येक जण अनुभवतोय की आपल्या हृदयाची गती ही नॉर्मली तुमची 50-60 किंवा ज्याचा जो अगदीच मजबूत आहे त्याची 50 पेक्षा खाली असते, किंवा ज्याला काही अगदी जास्तीत जास्त आपली नॉर्मल माणसाची 80 पर्यंत आपण गृहीत धरतो. पण एक्झरसाइज करताना ती तुम्ही कशा प्रकारचा एक्झरसाइज करता त्याच्यात सम प्रमाणात ती वाढत जाते. समजा जर हृदयाची गती तर ज्या वेळेला 150-160, कारण किंवा त्याचप्रमाणे श्वसनाची गती नॉर्मल जर समजा एखाद्याला श्वास चालू आहे का नाही हे सुद्धा कळत नाही. जे जे अगदी सशक्त असतात ते मिनिटाला 5-6 श्वास घेऊन सुद्धा ते अगदी त्यांच्या संपूर्ण शरीराला ऑक्सिजन पुरवत असतात. पण ज्या वेळेला आपण एक्झरसाइज करत असतो त्यावेळी आपल्या संपूर्ण स्नायूंना, अगदी मेंदूपासून सगळ्या अवयवाला मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासते. आणि ती जर पुरवाची असेल तर आपल्याला मोठ्या प्रमाणात श्वास घेणे अत्यंत गरजेचं आहे. आणि जर करता तुम्ही तोंडावरती मास्क ठेवला म्हणजे इट इज ॲज बॅड दॅट तुमचं नाक दाबल्यासारखं आहे. तर तुम्ही जर नाक दाबलं आणि श्वास तुम्ही जर एक्झरसाइज तुम्ही करू शकाल का? निश्चितच नाही. त्याच्यामुळं आणि कुठला एक्झरसाइज करता हा त्याच्यावरती फार इम्पॉर्टंट आहे ना. एखादा मॅरेथॉन रनर असेल किंवा एखादा अगदी स्प्रिंट रनर असेल, एखादा चढावरती सायकल चालवत असेल, तर त्यांनी मास्क घालून सायकलिंग करणे किंवा एक्झरसाइज करणे ही अत्यंत चुकीची गोष्ट ठरू शकते. आणि ते मी ऍडवाइस सुद्धा करणार नाही. अशा वेळेला तुम्ही डिस्टन्सिंग हे वापरा. हे फार इम्पॉर्टंट आहे की बाबा तुम्ही 10 जण सायकलिंग करताय किंवा क्रिकेट खेळताय किंवा अनेक प्रकारचे गेम्स आहेत, त्यात तुम्ही आता तुम्हाला कळून चुकलेलं आहे की आता हे जे काही ड्रॉपलेट इन्फेक्शन आहे, हे जे एरोझॉल इन्फेक्शन आहे, ते जर तुम्ही डिस्टन्सिंग ठेवलं तर निश्चितच तुम्ही स्वतःला प्रोटेक्ट करू शकाल. थँक्यू डॉक्टर. एक प्रश्न आलाय आर्सेनिक मेडिसिन वरती. आर्सेनिक मेडिसिन कॅन बी युज्ड ॲज अ प्रिकॉशन फॉर COVID-19. आता कारण बरीच चर्चा चालते त्याच्यावरती. आता मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलेलं आहे, व्हेन वी आर ऍडवायझिंग एन नंबर ऑफ ड्रग्स अँड इट इज नॉट प्रूव्ड बाय एनीबडी की बाबा हे पर्टिक्युलर मेडिसिन हे कोविड वरती प्रभावी आहे का नाही, निश्चितच मी आता ऍज अ डॉक्टर म्हणून सांगेल आतापर्यंत कुठलंही मेडिसिन प्रभावी नाहीये. आता ज्या वेळेला असे प्रश्न निर्माण होतात बाजारामध्ये, मग तो कॅन्सर असू दे, एड्स असू दे, डायबिटीस असू दे, आता ज्याला चान्स मिळतो, मग रामदेव बाबा म्हणतो की मी कॅन्सर ट्रीट करतो, माझ्याकडे आयुर्वेदिक औषध आहे, मी जडीबुटी आहे, हे आपण किती ग्राह्य मानायचं. तसाच प्रकार याच्या बाबतीत सुद्धा आहे. आज लोक क्लेम करतात आमच्याकडे. आता मला काल एका डॉक्टरने, आयुर्वेदिक डॉक्टरने
माझा पेशंट व्हेंटिलेटरवरती आहे, अनकंट्रोल डायबिटीस आहे, 500 शुगर आहे, आणि तो मला म्हणतोय सर आमच्याकडे आयुर्वेदामध्ये एक डायबिटीस बद्दल औषध आहे, हे मी वापरू का? आता कॉमन सेन्स मधून त्याला विचारलं, अरे बाबा हा पेशंट जगतो का मरतो मला माहित नाही, आणि तुझं काय एव्हिडन्स बेस आहे? तर त्याच्यामुळे जोपर्यंत आता इट शुड बी एव्हिडन्स बेस. आता आपण जे काही आता इव्हन ऍलोपॅथिक वापरतात, इट इज नॉट प्रूव्ड काय की बाबा मी जरी सांगितलं रेमडेसिवीर वापरतोय, मी जरी सांगितलं हायड्रॉक्सिक्लोन वापरतोय, हे म्हणतात की व्हायरल लोड कमी होतं, मल्टिप्लिकेशन कमी होतं, बट इट इज नॉट येट प्रूव्ड. हे फक्त ठराविक ठिकाणी वापरलं ह्याच्यापूर्वी इतर आजारावरती, की मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम मध्ये हे ड्रग्स वापरले गेले, आणि त्यामध्ये बऱ्यापैकी तिथं पेशंट बरे झालेले आहेत. आणि आता सध्या आपल्याकडे काहीच नसल्यामुळं कशाचा तरी आधार घेऊन, आणि ऍट इज प्रूव्ड बियॉन्ड डाऊट इट इज दे आर अँटीव्हायरल, हे ह्याच्यावर 100% प्रभावी आहे हे अजून प्रूव्ह झालेलं नाही. त्यामुळं आर्सेनिक बद्दल आता कोणीतरी ते प्रिस्क्राईब करणार, आणि आपण त्याला ऑब्जेक्शन घेणार, किंवा ते प्रिस्क्राईब करणाऱ्यांनी सुद्धा ते प्रूव्ह केलं पाहिजे. ज्याला माहितच नाहीये का कोविड काय आहे, आणि त्यांनी ते क्लेम करायचं, त्यांनी किती पेशंट पाहिलेत, काय केले, कुणावर त्याचे ट्रायल घेतलेत, ह्याचं काय आहे का त्याच्याकडे? काही नाहीये त्याच्याकडे. जसं रामदेव बाबा म्हणतोय की मी आतापर्यंत अनेक कॅन्सर बरे केलेत, तसला हा प्रकार आहे. एड्स वरती त्याकडे प्रभावी औषध, तसला हा प्रकार आहे. डॉक्टर, फेस मास्क वरती आपल्याकडे प्रश्न येत आहेत. नंतर एक आलाय की व्हॉट इज युटिलिटी ऑफ फेस शिल्ड, आणि अजून एक प्रश्न आहे की तो पण सांगते, म्हणजे तुम्ही एकत्र कदाचित उत्तर देऊ शकाल. विच मास्क इज बेस्ट, N95, W95 और सर्जिकल मास्क? सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी आता हा एक शब्द वापरेल, कोविड-19 हा शाप की वरदान. मी अजून सुद्धा कोविड-19ला वरदानच मानतो. सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपल्या लोकांचा वैयक्तिक स्वच्छतेबद्दल आणि सार्वजनिक स्वच्छतेचा अगदी लोकांनी कळस केलेला आहे. कुठलाही म्हणजे मेजॉरिटी ऑफ इंडियन पीपल ते कुठेही थुंकतात, कुठेही शिंकरतात, आणि त्यातल्या त्यात हे श्वसनाचे अनेक आजार आहेत की बाबा की जे श्वसन मार्गातून होणार आहेत. लोकांना ब्रॉन्कायटिस होतं, क्रॉनिक ब्रॉन्कायटिस, ब्रॉन्किएक्टेसिस, एम्फिसिमा, इतकं पोल्युशन वाढलेलं आहे. टीबी सारखे गंभीर आजार आहेत की जे श्वसनामार्गे होतात, त्याच्याबद्दल कुणालाच कधी भीती वाटत नाही. टीबीचा पेशंट आज जवळजवळ अब्जावधी रुपये खर्चून गव्हर्नमेंट टीबीच्या रोगाला फुकट औषध द्यायचा प्रयत्न करतात. पण आज तागायत असं आहे की मल्टी ड्रग रेझिस्टंट ट्युबरक्युलोसिसचं प्रमाण इतकं वाढतंय डे बाय डे, आणि ते तुम्हाला जर थांबवायचं असेल तर देअर शुड बी समथिंग इन बिटवीन द पर्सन, अफेक्टेड पर्सन अँड द नॉर्मल पर्सन. मग तुम्ही ते कशाने थांबवाल की श्वसनाचा मार्ग तुम्ही कशाने तरी ते कमी केला पाहिजे. समजा तुम्हाला मी पहिल्यांदाच सांगितलं, ते फेस शिल्ड असो की तो साधा मास्क असो किंवा तो 95 असो, की ह्यात तुम्ही काय करताय की डिपेंड अपॉन हु इज युजिंग. जर करता मी डॉक्टर आहे आणि मी ऍक्टिव्ह पेशंट बघत असेल, आय मस्ट यूज 95 मास्क, नाही N95 मास्क. पण मी एक सामान्य नागरिक आहे, मला 95ची गरज नाहीये. मला फक्त आहे ना, मला साधा रुमाल मला तोंडाला बांधला तर आय विल बी गेट प्रोटेक्टेड डेफिनेटली फ्रॉम दिस ट्युबरक्युलोस बॅसिला, डिफरंट बॅसिला अँड ऑल व्हायरसेस. कारण ज्या ज्या इथे ठरलेलं आहे, कुठलीही गोष्ट तुम्ही डिस्टन्सिंग पाळलं आणि तुमच्या नाकावरती जर साधा रुमाल जरी असला तर तुम्हाला निश्चितच तुम्हाला त्या गोष्टीपासून प्रोटेक्शन 100% मिळणार आहे. फक्त तुम्ही ते वापरणं गरजेचं आहे. कुठलाही डबल पदरी मास्क वापरा, यू विल गेट प्रोटेक्टेड. कारण कसं आहे, मी पहिल्यांदा सांगतो, यू ask one question about herd immunity. In what percentage you are getting that viral load?
तुम्हाला एकदा शिंकल्यानंतर तुमच्याकडे एकदम 10,000 व्हायरस फेकले गेलेत का एक व्हायरस फेकला गेला. निश्चितच काय होईल, ज्यावेळी तुम्ही काहीतरी बॅरियर वापराल, मास्क वापराल डबल पदरी, साधा राहू दे, कॉटनचा राहू दे, तर निश्चितच त्यातनं लगेच काय तो तो व्हायरस की त्याला हातपाय नाहीयेत किंवा तो बाजूला करून तो आत जायला, की निश्चितच साधा जरी मास्क असला तर त्याचा पर्सेंटेज डेफिनेटली कमी राहील. आणि तुमच्यात खरोखर जर आता मी इम्युनिटी, हर्ड इम्युनिटी जर डेव्हलप झालेली असेल, यू गेट प्रोटेक्शन. डॉक्टर, सध्या होम क्वारंटाईनचे पेशंट वाढलेले आहेत आपल्या इथे आणि म्हणजे साध्या साध्या केसेसना ते होम क्वारंटाईनच सजेस्ट करतात. आणि बरोबर. अशा वेळेला जर होम क्वारंटाईन असले तर त्यांचा जो म्हणजे आता कचरा जो आपण सोसायट्यांमध्ये डस्टबिन मध्ये बाहेर ठेवतात, तर अशा वेळेला काय म्हणजे काय करायचं ज्यांच्याकडे होम क्वारंटाईन कोणी असेल तर अशा केसेस मध्ये त्यांनी त्यांचा कचरा कसा डिस्पोज करायचा त्यांच्या घरातला? आता पहिली गोष्ट तुम्हाला लेट मी क्लिअर, सगळ्यात महत्व म्हणजे होम क्वारंटाईन म्हणजे काय आणि ते कुणाबद्दल ऍप्लिकेबल आहे. सगळ्यात महत्वाचं, ज्या रोगाला कोविड पॉझिटिव्ह आहे, ज्याच्या घरामध्ये त्याला सेपरेट संडास बाथरूम आहे, अशाच व्यक्तीला आपण होम क्वारंटाईन ऍडवाइज करू शकतो. दुसरी गोष्ट, ज्यावेळेला तुम्हाला होम क्वारंटाईन केलं असेल त्यावेळेला डेफिनेटली तुम्ही असिम्प्टमॅटिक असतात. तुम्हाला सारी सर्दी असेल, तुमचं ऑक्सिजन सॅच्युरेशन डेफिनेटली 95च्या वर असेल, तुम्हाला काय अशक्तपणा जाणवत नसेल, पण यू आर इन्फेक्शियस. तुमच्या श्वसनामार्ग तुम्ही विषाणू प्रत्येक श्वासावाटे बाहेर फेकत असता. त्यामुळे तुमचं समाजापासून आयसोलेशन करणं गरजेचं आहे. तर आज तुमच्याकडे सगळ्या फॅसिलिटी असल्यामुळं आम्ही तुम्हाला होम क्वारंटाईनची परमिशन दिलेली आहे. आता समजा ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला होम क्वारंटाईन केलेलं आहे, निश्चितच तो जे काही गोष्टी वापरतो, समजा आपण बऱ्याच वेळेला आता त्याला मास्क वापरायला सांगितलं असेल, ग्लोव्ह वापरायला सांगितले असेल, किंवा त्याचे जे काही वेस्ट मटेरियल असेल, आता त्यासाठी आपण काय पहिल्यांदाच कंपल्सरी काय केलेलं आहे की त्याला सेपरेट संडास बाथरूम असलं पाहिजे. त्यामुळं ज्या वेळेला तो तिथं त्याचा किंवा त्याची रूम टोटली सेपरेट पाहिजे, की त्या रूम मध्ये घरातल्या कुठल्याही व्यक्तीला जायची परमिशन नाहीये. त्यांनी सुद्धा तिथे जाऊन 24 तास आरामच करायचा आहे आणि 8 दिवसाच्या आरामाने तो निश्चितच त्याचा व्हायरल लोड 0 होईल आणि तो त्याच्यात अँटीबॉडीज डेव्हलप होईल आणि त्यानंतर त्याची टेस्ट निगेटिव्ह 100% येईल आणि त्यानंतर रोग. पण तो फॉलो कसा करायचा, त्या व्यक्तीला सुद्धा तुम्हाला सांगून ठेवता आलं पाहिजे की बाबा तू तुझा ब्रेथ होल्डिंग टाइम मध्ये वरती लक्ष ठेव, तुझ्या सॅच्युरेशन वरती लक्ष ठेव, आणि ते सगळं नॉर्मल असेल तर तो सगळं करू. आणि सगळ्यात आता हाऊ टू डिस्पोज, आता तुम्ही पहिल्यांदाच सांगितलंय, जे काही त्यांनी मटेरियल वापरलं असेल त्या काळ्या बॅग मध्ये तुम्ही सेपरेट भरा आणि ती बॅग व्यवस्थित बांधून आपल्या साध्या ह्याच्यामध्ये जरी डस्टबिन मध्ये टाकली तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. पण जे काही वापरलंय ते काळ्या कॅरी बॅग मध्ये बंद करणे गरजेचं आहे, म्हणजे कोणी ते उघडणार नाही. किंवा आपले जे काही हेल्थ वर्कर्स आहेत किंवा जे आपले कर्मचारी आहेत की त्यांना सुद्धा त्याचा त्रास होणार नाही. ओके, थँक्यू डॉक्टर. कारण आता हल्ली बऱ्याच सोसायट्यांमध्ये असे कॉमनली पेशंट सापडत आहेत आणि त्याच्यामुळे अशी काळजी निर्माण झालेली आहे की काय करायचं नक्की या केसेस मध्ये. त्यामुळे महत्वाचं आपण सॅनिटायझर वरती जोर लावलेला आहे की त्या घरातल्या व्यक्तीने कमीत कमी तो ज्या एरिया वापरतो तिथं दिवसातनं 2 वेळा सॅनिटायझर होणं, कारण निश्चितच अल्कोहोलमध्ये ते तर जंतूचा टिकाव राहू शकत नाहीये. तो जो काही कॉमन ठिकाणी वापरतो आपण, लायझॉल स्प्रे करणे, सोडियम हायपोक्लोराइड सोल्युशन स्प्रे करणे हे अत्यंत गरजेचं आहे. डॉक्टर, डॉक्टर, आता माझे जे सासरे आहेत त्यांना ऍडमिट केलं होतं, त्यांना आता सुट्टी मिळणार आहे 8 दिवसानंतर. तर घरी आल्यानंतर त्यांचं काय म्हणजे होम क्वारंटाईन कसं, म्हणजे काय काळजी घ्यायला पाहिजे?
सेम सिच्युएशन. आपण असं समजायचं की आपला पेशंट अजून एक 8 दिवस संपूर्ण बरा झालेला नाहीये. हा, त्यामुळे त्यांना अजून एक 8 दिवस घरात आयसोलेशन मध्ये ठेवणे, त्यांचे जे काही त्यांचं सेपरेट त्यांना संडास बाथरूमचा वापर करायला देणे, ह्या गोष्टी केल्या किंवा त्यांना कंटिन्युअसली घरात असले तर सुद्धा मास्क वापरणे, ग्लोव्ह वापरणे, ह्या गोष्टी त्यांना सांगणं गरजेचं आहे. थँक्यू. विजयजी नमस्कार, तुम्हाला सुद्धा. डॉक्टर, एक प्रश्न आहे, हाऊ द व्हायरस अटॅक युअर सिस्टीम, असा एक प्रश्न विचारला. आता मी तुम्हाला सांगितले, हे जे काही रेस्पिरेटरी व्हायरस असतात ते श्वसनामार्गे आपल्या हळूहळू श्वसन संस्था, आपली जी संस्था आहे ती अगदी नाकापासून ती लंग्सच्या ॲल्व्होलरप्रमाणे आपण त्या श्वसन मार्गाला आपण हे करतो, ग्राह्य धरतो. की आपण बघितलं की आपण श्वास घेतल्यानंतर जो माणूस हवेमध्ये जे काही ड्रॉपलेट असतील किंवा एरोझॉल मध्ये व्हायरस असतील ते पहिल्यांदा आपल्या श्वसन मार्गामध्ये आत जातात. हळूहळू ते जिथे जिथे म्युकस मेम्ब्रेन आहे त्या मेम्ब्रेन वरती ते लगेच त्यांना व्हायरसला जगण्यासाठी काहीतरी मीडिया लागतो. तोच व्हायरस समजा जमिनीवर पडला तर तो जिवंत जास्त वेळ राहत नाही, त्याचं आयुष्य 3 ते 4 तासाचं आहे. समजा तोच व्हायरस एखाद्या प्लास्टिकवर राहिला किंवा लोखंडावर आला, तो 12 24 तास जगू शकतो आणि मग तो आपल्या हातावाटे आपल्या नाकापर्यंत किंवा आपल्या डोळ्यापर्यंत जर पोचला की निश्चितच तिथल्या म्युकस मेम्ब्रेन मध्ये तो राहतो, तिथं त्याची वाढ होते, तो हळूहळू खाली सरकत जातो. मग आपल्या श्वसन मार्गातनं ज्यावेळेला तो फॅरिंग्स मध्ये येईल, लॅरिंग्स मध्ये जाईल, ब्रॉन्कस मध्ये जाईल आणि तसं त्यावेळेला सुद्धा आपण जर व्यवस्थित काळजी घेतली नाही तर आपल्या शेवटचं जिथे ऑक्सिजनेशन होतं त्याला आपल्याला ॲल्व्ह्युलर टिश्यू म्हणतो, तो ॲल्व्ह्युलर मध्ये जातो आणि तिथे तो त्याचा अटॅक करतो. त्या ॲल्व्ह्युलरचं इन्फ्लमेशन होतं एकदा आणि तिथं त्याला चांगला मीडिया मिळतो, तिथे त्याची मोठ्या प्रमाणात वाढ होते. एकदा इन्फ्लमेशन चालू झालं की त्या लंगचं जे फंक्शन आहे ऑक्सिजनेशनचं ते टोटली थांबलं जातं आणि त्यालाच आपण एकतर ARDS म्हणतो, अॅक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम होतो. की जसं एखाद्या माणसाला पाण्यात बुडल्यानंतर जसं फुफ्फुसामध्ये सगळं पाणी होतं तशाच प्रकारे तेवढ्या मोठ्या प्रमाणात सिक्रेशन गोळा होतात आणि ऑक्सिजनेशनची क्रिया थांबली जाते. ओके. सुप्रिया, एक मिनिट. सुप्रिया, हा बोल. हा, मी कट्टी बोलतोय. डॉक्टर, आपले जे विजय हिंगे साहेब आहेत ना, तर त्यांचे एक मित्र आहेत निलेश दिवेकर. तुम्हाला कल्पना असेल की आपण जेव्हा सायकलिंग करत आलो होतो तेव्हा त्यांच्या घरी त्यांनी आपल्याला मटणाचं जेवण वाढलं होतं. तर त्यांचं म्हणणं असं आहे की तुमचं खूप त्यांनी हे केलेलं आहे याच्यात. Because of Dr. Kokne, we managed to cure all our family members. We always respect him. Thanks is a small word to express my feelings. Need your concern and blessings always. असं त्यांनी निरोप द्यायला सांगितलंय. हा, कारण काय झालं होतं, आपण तिथं त्यांच्या घरी जो काही मटणावर ताव म्हणून आलो त्याच्यानंतर आठवड्याने त्यांचा मला फोन आला. तिथे जे ते कार्पेंटर वर्कर्स होते का नाही, त्या कार्पेंटरला एका सर्दी पडशाचा त्रास चालू झाला आणि ज्यावेळेला त्यांनी जवळच्या PSC ला गेले आणि तिथे त्याचा स्वाब तपासला गेला आणि तो कार्पेंटर पॉझिटिव्ह निघाला. तो पॉझिटिव्ह निघाला म्हणले आता हे सगळे वर्कर्स तिथेच राहत होते, त्यामुळे दिवेकर साहेबांचं पण धाबेदर आणले. मग त्यांनी पहिल्यांदा मला रिक्वेस्ट केली की बाबा हा माणूस इथे नौका आहे, याला ताबडतोब आपल्याला ऍडमिशन मिळणं गरजेचं आहे आणि योग्य ट्रीटमेंट मिळणं गरजेचं आहे. म्हणलं काय हरकत नाही. आपण बेसिकली आता त्याच वेळेला मी नायडूमध्ये ड्युटी करत होतो, त्यांना सांगितलं काय काळजी करू नका, तुम्ही त्यांना कुठेही पाठवलं, कुठल्याही सेंटरला पाठवलं आणि काही अडचण आली तर मला ताबडतोब फोन करा. पण त्यांच्या योगायोगानं त्याला ताबडतोब ट्रीटमेंट मिळाली गेली आणि
त्यातनं तो 100%. पहिली गोष्ट म्हणजे त्याला ज्या वेळेला कळलं गेलं की बाबा जे डॉक्टरच घरचे आहेत आपले, किंवा आम्ही प्रत्येक वेळा बघतो की बाबा आता समाजामध्ये एक फार मोठा फोबिया निर्माण झालेला आहे. कारण जे काही पिक्चर दिसतं की जिथं मी सांगितलं काही लोकांना होऊन गेलं असेल तर त्यांना हा कोरोना होऊन गेलाय, कोविड-19 हे माहीत पण पडलेलं नाही. पण ज्याला कुणाला होऊन गेलं आपण बघतो, तर आज आम्ही अनुभवतोय की अक्षरशः आता पुण्यामधल्या गोष्टी आहेत. यू ॲज अ डॉक्टर ऑल्सो आय कॅनॉट ॲश्युअर विच पेशंट इज गोइंग टू लँड इन टू कॉम्प्लिकेशन. ठीक आहे, ज्यांना अनेक आजार आहेत त्याच्याबद्दल आम्ही स्वतः पहिल्यांदाच सांगून मोकळे झालेलो असतो की बाबा ह्याला फक्त धक्का द्यायची गरज आहे. हा 6 महिन्यांनी मरणार होता, हा कोरोनामुळे तो आज मरतो. कारण ऑलरेडी समजा एखादा कॅन्सरचा पेशंट आहे, त्याला अनेक गोष्टी चालू आहेत, त्याला अँटी मॅलिग्नंट ड्रग चालू आहेत, त्याला रेडिएशन थेरपी झालेली आहे, आणि त्याचं प्रतिकार शक्ती शून्य झालेली आहे. आणि अशा लोकांना ज्यावेळेला हा निमोनिया बसतो तर कसं काय तो माणूस तो इन्सिडेंट सहन करू शकेल? निश्चितच नाही, उत्तर नाही. कारण धडधाकट माणसाला हायपॉक्सिया सहन होत नाही, तर त्या माणसाने कसं सहन करायचं? असाच प्रकार अनेक गोष्टीमध्ये होतो. पण हे सगळं ऐकून सुद्धा नॉर्मल माणूस सुद्धा किती वेळा घाबरतो. मग त्याला कोणतरी दिलासा देणारा गरजेचा असतो, आपलं म्हणणारा गरजेचा असतो. मग त्याचा फोन मला ज्यावेळी पहिल्यांदा आला की त्याला सरळ सांगितलं, मी जस्ट हिस्ट्री विचारून घेतली, तेव्हा तुला अमका आहे का, तमका आहे का, हे काय डायबिटीस आहे का? त्याला मला साहब मुझको कुछ नहीं है, अभी क्या होता है. मग त्याचं सॅच्युरेशन वगैरे मी विचार घेतलं. म्हणलं डरो मत, कुछ होने वाला नहीं, जो कुछ डॉक्टर ने बताया है वो करते रहो, आराम करो, दवा ले लो, यू विल बी ऑल राईट. आणि 8 दिवसांनी परत दिवेकरचा मला फोन आला, अहो तो खणखणी नाही, ठणठणी तर अगदी नॉर्मल. मग त्याच वेळेला त्यांना भीती, आता त्यांच्या घरात तो तिथे राहत होता, आता माध्यम काय तर हवेच्या माध्यमातून पसरणार, तर जो वर्कर 24 तास त्यांच्या सानिध्यात आहे, पण त्याच्यामुळे त्यांना का झालं नाही. म्हणलं काही काळजी करू नका, जोपर्यंत तुम्ही जर व्यवस्थित, आता तुम्ही तर जागरूक आहात, त्याला झालंय हरकत नाही, तुमच्याकडे जे काही सॅनिटायझर सगळीकडे फवारणी करून टाका, की बाबा लहान मुलांना त्या खरोखर जिथं काय सध्याचं त्याचं ऍक्टिव्ह वर्क चालू होतं त्या एरियात पाठव. कारण सगळ्यात आपल्याला माहित आहे की जो व्हायरस जास्तीत जास्त 24 तास जगू शकतो विदाउट मीडिया. माणसामध्ये गेला तर तरी सुद्धा तो नशिबाने जास्तीत जास्त 14 दिवस जगू शकतो. हे फार मोठं आपलं महत्व आहे. तो जर अगदी त्याला मरणच नसलं असतं तर आपलं तो प्रत्येकाला घेऊन गेला असतं वर. तर त्यानंतर मग त्याच्यावेळी त्यांना अश्युरन्स दिलं, काही काळजी करू नका, बाकीच्या गोष्टी सॅनिटाईज करा, आणि किरकोळ सर्दी वाटल्यास ताबडतोब अप्रोच व्हा आणि तपासण्या करून घ्या. तर त्यानंतर त्यांचा मला सुद्धा फोन आला, तर आम्ही सगळेजण व्यवस्थित आहोत, कुणाला काही झालेलं नाही. मला सुद्धा आनंद वाटला. डॉक्टर, एक प्रश्न आलाय ह्याच्या संबंधी आहे, स्टीम संबंधी, वाफ घेतो त्याच्या संबंधी. विच इन्ग्रेडियंट्स शुड ऍड इन वॉटर व्हाईल टेकिंग द स्टीम? आता बेसिकली आपला इंटरेस्ट आहे ब्रॉन्कोडायलिटिस. आता आम्ही सांगितलं आमच्या घरात लिटरली आम्ही कोबी असतो ना, तो कोबी चिरून टाकतो. And when we observe ourselves, it is giving relief. What medicine it contains, I also don't know. But it has proved. सगळ्यात महत्वाचं, काही टाका अगर न टाका, स्टीम इज द बेस्ट सोर्स. नाकामध्ये जे काही सिक्रिशन असतात ते लिक्विफाय होण्यासाठी स्टीम इज द बेस्ट मीडिया. आणि तीच आपल्या नाकात जर डायरेक्ट पाणी घातलं तर डोकेदुखी होऊ शकते. पण नाकात जर तुम्ही वाफ गेली काय, आणि ती आतपर्यंत जाऊ शकते श्वसनामार्गे. आणि सगळ्यात महत्वाचं काय, जितकं ती आत जाईल आणि आतलं जे काही सिक्रिशन असतील ते लिक्विफाय होतील, हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यातनं तुम्ही ऍक्टिव्ह ब्रिथिंग केलं की त्यातल्या त्यात मी तर सरळ सांगत असतो, स्टीम पॉट मध्येच तुम्ही कपालभाती करत राहा. किंवा श्वास महत्वाचं काय, आपण ज्या वेळेला इन्स्पिरेशन एक्सपिरेशन करू, इन्स्पिरेशन करताना ते आत जातं, पण एक्सपिरेशन शुड बी ऍक्टिव्ह. तर त्यामुळे दीर्घ श्वसन करणे, तुम्ही श्वास सोडत राहा
जोरजोरात, आणि त्यातल्या त्यात त्या वाफेमध्ये तुम्ही सोडला ना, तो ऑटोमॅटिक सगळे सिक्रेशन बाहेर पडतात. हे खूप महत्वाचं आहे डॉक्टर. अगदी तुम्ही अगदी खूप महत्वाचं सांगितलं, आणि हा कोणालाही पडलेला प्रश्न असेल, कारण बरेच जण आपण सर्दी झाल्यावरती काही विक्स किंवा काही असे टाकतो आपण त्याच्यामध्ये आणि वाफ घेतो, त्याच्यामुळे तो हा प्रश्न पण स्वाभाविक आहे. आणि त्यात तुम्ही जोपर्यंत आहे ना, काय म्हणतात, ऍक्टिव्ह एक्सपिरेशन करणार नाही, म्हणजे श्वास जर सोडतो तो ताकद लावून सोडला पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुम्ही असंच केलं पाहिजे की आत तर ते वाफ जाणारच आहे, पण गेलेले वाफने जे काही सिक्रेशन लिक्विफाय केले ते बाहेर पडले पाहिजे. बरोबर आहे, बरोबर आहे. डॉक्टर, एक इथे एक प्रश्न नाही म्हणता येणार, पण एक मोनिसने विचारलंय की करोना एक आजार, पण आता तोच बाजार झालाय. बर, आता खरं सांगू का, ह्याला कारणीभूत बऱ्याच गोष्टी आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी सरकारपासून सगळ्याला दोषी ठरवू. आपलं सरकार हेल्थ बाबतीत इतकं पुअर आहे, हेल्थ फॅसिलिटीच्या बाबतीत इतकं पुअर आहे, इतकं पुअर आहे की त्याला काही मर्यादाच नाहीये. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला असा आजार असे पॅन्डेमिक तयार झालेले, त्याच वेळेला सरकारने काही गोष्टीसाठी निर्बंध लावले की बाबा हे सगळे पेशंट फक्त ठराविक हॉस्पिटलमध्येच ऍडमिट करा. हे माझ्या दृष्टीनं अत्यंत चुकीचं आहे. की मग त्यांना ज्यावेळी तुम्ही अशी काय म्हणत त्यांना अथॉरिटी दिलेली आहे, बरोबर आहे. की मग त्यांना सगळ्या प्रकारचे चार्जेस लावायचा ते बंधनकारक राहिले. कारण दुसरीकडे आता समजा, आता मी तुम्हाला सांगितलं पहिल्यांदाच की ह्या सीझन मध्ये इव्हन मी नायडू मध्ये काम करत असताना 70% पेशंट माझे नॉन कोविड निमोनियाने मेलेले आहेत. मग तुम्हाला काय हक्क होता की तो पेशंट माझ्यापासून हिरावून घेण्याचा? आता ठीक आहे, तुम्हाला भीती काय की आता तुम्ही एकदा, आता आज तुम्ही जे डिक्लेअर केलेलं आहे की ज्याच्याकडे फॅसिलिटी आहेत, हॉस्पिटल आहेत, आयसोलेशनची तयारी आहे, की ते माइल्ड केसेस आहेत, आता तुम्ही स्वतःच सगळं संपलं की आता जे काही त्यांची बेड कॅपॅसिटी होती, मग वाय यू आर टुडे ऍडवायझिंग होम आयसोलेशन? ह्याच्यापूर्वी मार्च मध्ये हे का केलं नाही तुम्ही? मार्च मध्ये तुम्ही सगळी बोंबाबोंब करून ठेवली. नाही नाही, तुम्ही हा पेशंट आमच्यापर्यंतच आणला पाहिजे, तिथेच तो आयसोलेट केला पाहिजे. तर तुम्ही जर उलट सगळ्या डॉक्टरची मदत घेतली असती, जे कोणी क्वालिफाईड आहेत, ज्यांच्याकडे फॅसिलिटी आहेत, आणि त्याचा जर तुम्ही उपयोग करा. आज मी बघतो बरेचसे जनरल प्रॅक्टिशनर की त्यांचा डॉक्टर पेशंट रिलेशन म्हणून इतका ते फॅमिली, त्या संपूर्ण कुटुंबाचा ते एक घटक असतात, त्यांच्यावर बरेचसे कुटुंब डिपेंड असतात, त्यांच्यावर त्यांचा विश्वास असतो. ह्याच्या उलट असं झालेलं आहे. आता मी जर तुम्हाला सांगितलं की त्या पर्टिक्युलर हॉस्पिटलमध्ये जे पेशंटची जे प्रॉब्लेम असतात की आयसोलेशन सेंटरमध्ये एकदा टाकलं की हे फार भयावह आहे. ठीक आहे, आयसोलेशन असणं गरजेचं आहे, पण तेच आयसोलेशन तुम्ही जर करता, जिथं जिथं शक्य होतं, ज्या डॉक्टरकडे हे करणं शक्य होतं, की भले तुम्ही, आज मी सांगितलं पुण्यामध्ये जवळजवळ 5,500 पेक्षा जास्त हॉस्पिटल्स आहेत की ज्याची कॅपॅसिटी 30 पेक्षा जास्त आहे किंवा 20 पेक्षा जास्त आहे. मग तिथे तो 20 बेड पेशंट ऍडमिट करू शकत होता. तुम्ही त्यांना चॅलेंज करून सांगितलं असतं की बाबा 20च्या ऐवजी तू 5च पेशंट तिथे ठेव, निश्चितच त्याचा परिणाम वेगळा झाला असता, कुणालाही भीती वाटली नसती, आणि हे असे जे रेट्स आहेत हे असे बोकाळेच नसते. आज प्रत्येक ठिकाणी तोच प्रॉब्लेम होतो. आज ह्या इन्शुरन्स कंपन्या आहेत, त्यांनी पण तीच चूक केलेली आहे. त्यांनाही सुद्धा कॉर्पोरेट हॉस्पिटल्स पाहिजेत. मग कॉर्पोरेट हॉस्पिटल सुद्धा माजलेलेच आहेत, त्यांनी पण त्यांच्या ह्याच्याप्रमाणे मनाप्रमाणे रेट लावतात. सेम पेशंट, सेम डॉक्टर बघतो, तो त्याच आजारासाठी तो जो कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये 2,000 कन्सल्टिंग लावतो, पण त्याच्या स्वतःच्या ह्याच्यामध्ये तो 500 लावलेला असतो. हा डिफरन्स हा सगळ्यांनाच कळला पाहिजे, कारण हे इन्शुरन्स कंपन्यांनी लादलेले आहे.
त्यामुळे बिल सुद्धा त्यामुळे भरमसाठ येणारच. आणि ह्या पर्टिक्युलर आजारामध्ये खरोखरच बघितलं तर बाकीचे खर्च सुद्धा वाढलेले आहेत, नाही असं नाही. आता आम्हाला कारण नसताना जर सांगितलं तुम्हाला की दिवसातनं मला 3 वेळा पीपीई किट वापरावं लागत असेल, सॅनिटायझर वापरत असेल, मास्क वापरावं लागेल, ग्लोव्ह वापरत, हा शेवटी भुर्दंड कुणाला आहे? हा माझ्या पेशंटलाच आहे. आणि त्यातल्या त्यात तुम्ही ज्यावेळेस ते अलाउ करत नाहीये की त्यावेळेला ठराविक हॉस्पिटल ते त्याचा गैरफायदा घेणार, 100% घेणार. ओके, बरोबर आहे. डॉक्टर, तुम्हाला अप्रिसिएशन पण खूप येत आहेत ह्याच्यामध्ये. एक अतुला म्हणून आहे सिडनी ऑस्ट्रेलिया मधनं, आणि तिने तुम्हाला थँक्स म्हणून सांगितलं, आणि तुमचं आता जो काही संवाद आहे तेच मोटिवेशन आहे या आजारातून बरं होण्यासाठी, असं तिने कळवलंय तुम्हाला. नंतर विजय पाटील आहेत, त्यांनी तुम्हाला थँक्स म्हणून सांगितलंय तुमच्या ऍडवाइस आणि गायडन्स बद्दल. आणि थँक्यू अजूनही ऑल. डॉक्टर, अनएंडिंग प्रश्न आहेत आता. सर्वस्वी तुम्हाला किती वेळ आहे त्याच्यावरती हे सगळं मला वेळ आहे. तो जोपर्यंत तुम्ही होऊन जाते. निशंक होत नाही तोपर्यंत मी आय एम आन्सरेबल. आणि मला एवढंच मिळवायचं आहे की प्रत्येकाने न घाबरता ही सगळा प्रोटोकॉल फॉलो करा आणि त्या कोरोनाला एक लाथ मारा, किक जोरात बसली पाहिजे त्याला. थँक्यू डॉक्टर. डॉक्टर, आपण पुढचे प्रश्न घ्यायचे का आता? पुढचे घेऊ प्रश्न शकता, ओके. घेऊ शकता. ओके. एक माधुरी गुजरनी विचारलंय, व्हॉट इज द रोल ऑफ सीआरपी इन ब्लड रिपोर्ट? व्हॉट डज इट व्हॅल्यू इंडिकेट? आता सी रिएक्टिव्ह प्रोटीन ज्या वेळेला एखाद्या पेशंटला अनेक प्रकारचे आजार असतात काय, त्यावेळी ह्याची मात्रा वाढलेली असते. हे आणि ज्या वेळेला आपण त्याला ट्रीटमेंट देतो किंवा पेशंट बरा होत असतो की त्याची लेवल कमी होत असते. दिस इज द डायग्नोस्टिक और थेरॅप्युटिक युजफुल. की आपल्याला ज्यावेळेला आता एखादा पेशंट किती सिरियस आहे, आता समजा आता ह्या कोविड-19च्या बाबतीत आम्ही बऱ्याचशा गोष्टी तपासतो. त्यात एक सीआरपी एक आहे, सिरम फेरिटिन आहे, एलडीएच लेवल आहे, डी डायमर आहे, की ज्या पेशंटमध्ये ह्या गोष्टी सगळ्या अति वाढलेल्या असतील निश्चितच त्याची प्रोग्नोसिस हे खराब असते. ओके. एक पुढे एक प्रश्न विचारलाय की बाहेरचं फूड बद्दल आहे, आता खाण्याबद्दल आहे, की आम्ही बाहेर जाऊन खावं का? म्हणजे कॅन वी गो आउट अँड हॅव फूड आउटसाइड, किंवा ग्रुप मध्ये खाल्लं तर म्हणजे काय आता ग्रुप मध्ये? आता बेसिकली जो कोणी हायजिनिकली सगळं पाळेल काय, आपण सगळीकडे बघतो, आपण घरात जशी काळजी घेतो तशी काळजी जर बाहेर घेत असाल तर निश्चितच आय कॅनॉट ब्लेम. कारण आपण प्रत्येक ठिकाणी जातो, की समजा लग्न कार्यात गेलोय किंवा बाकीच्या ठिकाणी किंवा हॉटेलमध्ये गेलो. आता प्रश्न असा आहे की प्रत्येकाने हायजीन पाळणे हे अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामुळं आता काही कारणाने मला बाहेर खावंच लागणार आहे. त्यातल्या त्यात तुम्ही ज्यावेळेला असं म्हणेल की बाबा फ्रुट्स म्हणा, आता ते व्यवस्थित धुवून खाणे हे अत्यंत गरजेचं आहे. की त्याच्यावर काही बसू शकतं, कोणी अनेक जणांचे हात असू शकतात, भाजीपाला वगैरे आता हा येणारच आहे बाहेरनं, हँडल होणारच आहे. त्यामुळे आपण जितके काही प्रिकॉशन घेऊ काय, आलेल्या भाज्या पण आता धुवायला सांगितले जातात. आणि दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता साध्या न्यूजपेपरवर लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं, केस कर्तनालयात जायचं नाही म्हणून ऑब्जेक्शन घेतलं होतं. आता पण शेवटी त्यांनी आता समजा आता मग उरलं असंच होईल की बाबा डॉक्टरकडे सुद्धा जायला नको. कारण आता मी ज्याचा माझा एक वैयक्तिक तुम्हाला शेअर करायला काय हरकत नाही. ज्यावेळेला माझ्या हॉस्पिटलमध्ये एप्रिलच्या फर्स्ट वीकमध्ये एक पेशंट माझी तर गेली 40 वर्षाची पेशंट अनकंट्रोल डायबिटीस म्हणून माझ्याकडे आली. आल्यानंतर आता मला पेशंट पण तिनं आल्यानंतर मला एक 8 दिवस टेम्परेचर आहे, बाहेरच्या डॉक्टरकडनं औषध घेतलं, काही बरं वाटत नाही. आता ती मला माहित होतं की ते डायबेटिक पेशंट आहे, पण मी ते इमिजिएटली ती शुगर केली. दॅट वॉज शोईंग मोर दॅन 500 मिलीग्रॅम. म्हणून तिला म्हटलं, तुझं आता मला डिटेलमध्ये तपासावं लागेल, तू दुसऱ्या दिवशी ये सकाळी उपाशीपोटी, मी तुझ्या सगळ्या चाचण्या घेतो, मग आपण ट्रीटमेंट देऊया. मी त्याप्रमाणे तिचं ब्लड घेतलं.
आणि तिचा रिपोर्ट आल्यानंतर आपण बघू म्हणून तिला घरी पाठवलं. पण दुसऱ्या दिवशी तिला खरोखरच दम लागू लागला किंवा मोठ्या प्रमाणात ताप आला म्हणून ती माझ्याकडे आली. पण ज्यावेळी मी तिला एक्झाम केलं, रिपोर्ट तर अत्यंत वाईट होतेच, पण ज्यावेळी तपासलं तिला मोठ्या प्रमाणात निमोनिया बसला होता. त्यामुळे मी इमिजिएटली काय केलं, तो पेशंट उचलला आणि त्या टायमाला सगळीकडे बंदी होती आमच्याकडे. कोणी सस्पेक्टेड कोविड किंवा असं काय असतील सर्दी पडसेचे पेशंट पाहायचं नाही, म्हणून मी नायडूला पाठवून दिलं. तिचं बॅड लक, तर नायडूवाल्याने ऍडमिट करून घेतलं. कोविडची टेस्ट निगेटिव्ह निघाली. त्या पेशंटनी त्या टायमाला नायडूमध्ये कोणीही फिजिशियन अवेलेबल नव्हता. तिचा अनकंट्रोल डायबेटीस, बायलॅटरल निमोनिया, त्या पेशंटला ते तिथले डॉक्टर खुश झाले, कोविड नाहीये, घरी पाठवून दिलं. पेशंट माझ्याकडनं येता परत घरी गेला आणि 12 तासाच्या आत तो पेशंट मेला. मेल्यानंतर पेशंट म्हणजे मरण्यापूर्वी पेशंटच्या रिलेटिव्हचा मला फोन आला की अहो सर, पेशंट फारच सिरियस आहे, ब्रेथलेस झालेलं आहे, तुमच्याकडे घेऊन येतो. आता ही सगळी स्टोरी मला माहित होती म्हणून त्याला मी डिनाय केलं की बाबा आता पेशंटला माझ्याकडे आणू नको, तू स्टेटवे ससूनला घेऊन जा. ससूनला नसतो तो पेशंट एक्सपायर झाला रस्त्यात. मेल्यानंतर त्याचं पोस्टमॉर्टम केलं जातं, स्वॅब घेतला गेला आणि दॅट स्वॅब टर्न आउट टू बी पॉझिटिव्ह अँड दॅट वॉज द फर्स्ट. आता तुम्ही मला सांगा, ह्यात मी दोषी आहे का? पण तिथल्या सगळ्या एरियामधल्या सगळ्या वस्तीमधल्या सगळ्या लोकांनी अरे डॉक्टरच्या इथं पेशंट मेलेला आहे, हॉस्पिटलमध्ये जायला नको, ही लोकांची टेंडन्सी असते. बरोबर आहे. की तुम्ही पाळलं पाहिजे. उलट मी जर आता किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी त्याच्यानंतर मग नायडू मध्ये जात होतो. आता नायडूवाल्यांना मी पहिला प्रश्न तोच विचारला. अरे म्हटलं, आता मी डॉक्टर आहे पहिली गोष्ट, तर जर करता आता माझा आता पहिल्यांदा कसं असतं की तुम्ही इन कॉन्टॅक्ट मध्ये जरी असले तरी तुम्हाला 8 दिवस आयसोलेशन मध्ये ठेवायची. मी म्हटलं आता माझा पेशंट मेलेला आहे आणि मी आता नायडू मध्ये काम करतोय, तुम्ही मला बंद करणार का काम करायचं? नाही. की निश्चितच त्यांना माहिती आहे की ह्या व्यक्तीला काही नाहीये, हा सिम्पटमॅटिक नाहीये, त्याच्यामुळं त्याने काम केलं पाहिजे. फक्त तुम्ही प्रोटोकॉल फॉलो करा, पीपीई किट वापरा, सॅनिटायझर वापरा, मास्क वापरा, ग्लोव्ह वापरा. इवन दो यू आर कॅरिंग डिसीज आणि तुम्हाला इच्छा असेल काम करायची तर तुम्ही काम करू शकता. ओके, बरोबर आहे. डॉक्टर राहुल गिरासे त्यांनी तुम्हाला एक पाठवलंय, तुम्हाला सांगितलं की थँक्यू सर फॉर व्हॅल्युएबल गायडन्स अँड ऍडवाइस, असं मेसेज थँक्यू राहुल. तुमच्यासाठी पाठवलंय. आणि पुढचे एक 2 प्रश्न आहेत, अगदी कॉमनली सगळ्यांनाच पडतात की फ्लोअर आणि क्लोथ म्हणजे कपड्यांसाठी सोडियम हायपोक्लोराइड किती इफेक्टिव्ह आहे? आणि एकाने असंही विचारले की डेटॉल गरम पाण्यात आंघोळी करता वापरायचं का? असे 2 प्रश्न आहेत. आता ह्याच्यापूर्वी सुद्धा आम्ही थोडं सौम्य डेटॉल कधी कधी वापरायचो, नाही असं नाही. आज कोरोना आला म्हणून असं नाही, पण ऍज अ हायजिनिकली तुम्ही छोट्या मात्रेमध्ये डेटॉल आंघोळ करताना टाकलं तर इट वर्क्स डेफिनेटली. त्याचप्रमाणे आपण सोडियम हायपो सोल्युशन असतं, की डेफिनेटली आता आम्ही ज्या वेळेला आपण हे बघतो, हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या पूर्वी आणि हॉस्पिटलच्या बाहेर जाण्याच्या पूर्वी हे आपल्या ह्याचं जे मिस्ट असते फवारणी आपण घेतोच, आणि दॅट इज डेफिनेटली इफेक्ट टू किल दॅट पर्टिक्युलर व्हायरस. डॉक्टर, हे सोडियम हायपोक्लोराइड घरात वापरावं का आपण फरशी पुसताना वगैरे? आम्ही वापरतो, अच्छा, कंपल्सरी वापरतो. कारण कसं आहे, ऍज अ डॉक्टर म्हणून माझ्याकडे अनेक म्हणजे तो घरचे परिवारातले येऊ दे किंवा पेशंट येऊ दे किंवा सामाजिक ह्याच्या प्रत्येकाशी तुमचा संबंध असतो. आपण त्यांना थांबवू शकत नाही, ते क्लिनिकमध्ये येतात, घरी येतात. त्यामुळं आमच्या सगळ्या ठिकाणी आम्ही सोडियम हायपोचा वापर करतो. ओके, थँक्यू डॉक्टर. एक तुम्हाला परत आता मला नाव नाही माहिती यांचं, त्यांचा मोबाईलचं हे आलंय स्पेसिफिकेशन. थँक्यू सर फॉर युअर व्हॅल्युएबल गायडन्स, असं त्यांनी मेसेज पाठवलंय तुम्हाला. परत अजून एक आहे डॉक्टर हनुमंत कदम,
त्यांनी पण तुम्हाला ही थँक्यू म्हणून सांगितलंय, थँक्यू फॉर युअर गुड इन्फॉर्मेशन असं तुम्हाला मेसेज त्यांनी दिलेलं आहे. हे माधुरी गुजर यांनी पाठवलंय. डॉक्टर हॅलो, आता मी कट्टी सरांसाठी म्हणून सांगतो, म्हणजे मला आठवत नाही कट्टी सर होते का नाही आमच्या बरोबर साताऱ्यासाठी, की हे डॉक्टर हनुमंत कदम इज माय बॅचमेट हु इज प्रॅक्टिसिंग इन रहमतपूर. ऍक्च्युली हा स्ट्रॉंग हॉकी प्लेअर आहे, चांगला स्पोर्ट्स पर्सन आहे, ऍक्टिव्ह प्रॅक्टिशनर आहे, सोशल माइंडेड आहे. आणि आम्ही असं एकदा ठरवलं की मला वाटतं आपण कुठं जायच्या पूर्वी साताऱ्याला गेलतो, वन डे करायचं ठरवलं होतं. मला आठवत नाही की वन डे सातारा आपण निश्चितच मला वाटतं खाली कन्याकुमारीच्या वेळेस कन्याकुमारीच्या वेळी आपण केलं होतं वन डे. त्या टायमाला त्यांनी आपल्याला त्या साताऱ्याच्या ह्याच्यामध्ये ट्रीट केलं होतं गेस्ट हाऊस मध्ये. कट्टी सर होते का? केशव तर नक्की होता. पाटीलवाडा पाटीलवाड्यापासून नंतर पाटीलवाड्याला तर त्यांनी दिलं. पाटीलवाड्याची अरेंजमेंट डॉक्टर कदमानेच केली होती. पण आपण एकदा वन डे करायचं ठरवलं होतं, त्यावेळेला त्यांनी त्या साताऱ्याच्या गेस्ट हाऊस मध्ये सुद्धा आपली चांगली सोय केली होती. डॉक्टर माधुरी गुजर यांनी तुम्हाला परत थँक्यू म्हणून सांगितलंय तुम्ही दिलेल्या ऍडवाइस बद्दल. आणि काही पुढचे प्रश्न परत मी विचारते तुम्हाला, वेळ असेल तर आपण पुढचे आज घरातच आहे मी. ओके. एक प्रश्न आलेला आहे की इन हाऊसिंग सोसायटीज देर इज अ सोशल स्टिग्मा अगेन्स्ट पास्ट पेशंट्स. तर असं काही ही अत्यंत वाईट गोष्ट आहे की लोकांनी मी पहिल्यांदाच माझीच डिफिकल्टी सांगितली की जर करता डॉक्टरकडे बघायची. आता म्हणजे असं असतं की डॉक्टर तर हवाय, पण माझ्या घराशी जरी नको. काही जरी झालं, आता मी ज्या सोसायटीमध्ये माझं कोविड हॉस्पिटल चालू केलेलं आहे काय, तर त्या कस्तुरबा हाऊसिंग सोसायटीमध्ये ज्या वेळेला आम्ही त्यांना लोकांना कळलं तिथल्या की आपल्या सोसायटीमध्ये एक कोविड हॉस्पिटल होतंय, की त्यातल्या बऱ्याचशा सोसायटी मेंबरने ऑब्जेक्शन घेतलं. पण ही काळाची गरज आहे, त्यात कोणी ऑब्जेक्शन घेऊ शकत नव्हतं किंवा तुम्ही कुणाकडेही जाऊ शकत नव्हते. पण ज्या वेळेला आता सोसायटी मधल्या लोकांना कोविड न्यूमोनिया होऊ लागला की लगेच त्यांना बरं झालं बाबा तुम्ही डॉक्टर जवळ आहात, आम्हाला आता कितीतरी आधार वाटतो, हे शब्द ऐकायला मिळतात. पण त्याच्यापूर्वी इथं कशाला पाहिजे हे कोविड हॉस्पिटल, इथे गरज नाही, तुमच्यापासून आम्हाला धोका होईल, सोसायटीमध्ये त्याचा प्रसार होईल, असे आम्हाला शब्द ऐकून घ्यावं लागेल. आता ज्यावेळेला आता आम्हाला माहित आहे आम्ही कुठल्या लेवलवर काम करतो, कशा प्रकारे हायजीन मेंटेन करतो, कशा प्रकारे सॅनिटायझेशन करतोय. सगळीकडे आम्हीच नाही की आम्ही वैयक्तिक तर करतो, कॉर्पोरेशन कडनं करून घेतो. हे सगळं करत असताना सगळं हे ऐकावं लागतं सगळ्याकडनं. आणि लोकांनी खरोखरच, उलट मी सांगतोय की बाबा तुम्ही स्टिग्मा करणे हे अत्यंत चुकीचे आहे. की आपण ऐकून आहोत की बाबा अनेक वेळेला आता कित्येक दिवस आपण कुष्ठरोगाचा स्टिग्मा केला होता. अरे दॅट इज बॅक्टेरियल इन्फेक्शन. तुम्ही तो काय अनलेस अनटिल तो माणूस तुमच्या अत्यंत कॉन्टॅक्ट मध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत काय तुम्हाला कुष्ठरोग होणार नाहीये. तर आता एकदा माहित पडलं, यूज डिस्टन्सिंग, यू गिव्ह हिम प्रॉपर ट्रीटमेंट. अशाच प्रकारे आता सध्या हे एअरबॉर्न आहेत आणि हवेवर कुणाचीही मालकी नाही. मी शिकलो आणि तुम्हाला झाला तर हा आता निश्चित मी म्हणेल, मी जर मास्क वापरला नाही तर माझा दोष आहे. पण हे लोक सर्रास करतात की, पण आता जर त्या तुम्हाला कळून चुकलेलं आहे की बाबा प्रत्येकाने जर सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर निश्चितच ह्या गोष्टी कमी होतील. आणि स्टिग्मा म्हणून त्याच्याकडे बघण्याची काही एक गरज नाही. तो त्या माणसाचा दोष नाही, उलट त्या माणसाला तर तुमची सहानुभूती मिळाली पाहिजे आणि त्याला लवकरात लवकर त्यातनं तो कसा बरा होईल हे सगळ्यांनी जोपासलं पाहिजे.
डॉक्टर तुम्हाला कॅप्टन संजय जोशींनी मेसेज पाठवलंय की आय एम ग्रेटफुल टू डॉक्टर कोकणे सर फॉर एक्सप्लेनिंग द प्रॉब्लेम इन व्हेरी सिम्पल लँग्वेज अँड प्रॅक्टिकल सोल्युशन्स. सो कॅप्टन संजय जोशींनी तुम्हाला मेसेज पाठवलंय हे. हो कॅप्टन साहेब, तुम्हाला सुद्धा ह्याच्या पुढे अजून अशीच विनंती आहे की ह्या सगळ्या गोष्टी आत्मसात करा आणि निरोगी आरोग्य, कोरोनामुक्त निरोगी आरोग्य बिंदास एन्जॉय करा. डॉक्टर एक पुढचा एक प्रश्न आहे. इफ एनी पर्सन कोविड इन्फेक्टेड and cured automatically without his knowledge, can he know about the same in future through any test that he was infected by COVID in the past? पूर्वी कधी झाला होता असं त्याला नंतर कळू शकतं का? अँटीबॉडीज जे असतात हे नंतर डेव्हलप होतात. अँटीजेन आता आपण कशासाठी वापरतोय, हे डायग्नोस्टिक साठी वापरतोय की बाबा रॅपिड टेस्ट जी आलेली आहे की एखाद्याला COVID-19 आहे का नाही, तर ते काय करतात की त्याच्या नाकातले सिक्रिशन घेतात आणि ताबडतोब ते अँटीजेन अँटीबॉडी टेस्ट करून तुम्हाला जसं प्रेग्नन्सी टेस्ट वगैरे करतो आपण वेगवेगळ्या प्रकारचे टेस्ट करतो तसं त्या स्लाइडवरती अँटीजेन नाकातले ठेवून आपण ती टेस्ट करत असतो आणि त्यातनं आपल्याला कळतं की त्या पेशंटला कोरोना आहे का नाही. त्याच्यात ही इतकी रिलायबल नाहीये, पण RT-PCR जी आहे ती 100% रिलायबल टेस्ट आहे. त्यात सुद्धा आपण त्याचा स्वॅब घेतो आणि त्याचे जेनेटिक कोड बघून आपण सांगतो की बाबा हे कोविडच आहे म्हणून. तसंच प्रकारे ज्यावेळेला एखाद्या माणसाला होऊन जातो कोविड, त्या माणसाच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार होतात काय, आणि त्या अँटीबॉडीज आपल्या शरीरात राहतात आणि त्यावेळेला आपल्याला कळतात. त्यासाठी मी माझी स्वतःची अँटीबॉडीज टेस्ट पाठवलेली आहे. कारण का सांगतो तुम्हाला, आता मी गेली नाही म्हटलं तरी राईट फ्रॉम मार्च टू टिल टुडे आय एम इन टच विथ ऑल दिस कोविड पेशंट. मी ह्याच्यामध्ये आता जवळजवळ 3 वेळा माझे अँटीजेन सुद्धा पाहिलेत, माझे स्वॅब टेस्ट सुद्धा घेतलेले आहेत. त्या प्रत्येक वेळेला निगेटिव्ह येतात. तेव्हा मला एक डाऊट आहे की तो डाऊट असा आहे की आय हॅड बीन टू मला वाटतंय मार्चच्या पहिला काही दिवस मी गुजरातला गेलो होतो. कुठले त्या एरियात कुठलं आपलं सरदार वल्लभभाई जे स्टॅच्यू उभा केलेलं आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटी सारखा, तर तिथे मला मोठ्या प्रमाणात असं रेस्पिरेटरी इन्फेक्शन बसलं. आणि ते बसल्यानंतर जवळजवळ मला कधी नाही ते जवळजवळ 2 आठवडे इतका खोकला होता की, पण त्या टायमाला वी वर नॉट अवेअर. त्यामुळे मी स्वतःहून म्हणलं 3 वेळा मी माझ्या कोविड टेस्ट करतो, त्या निगेटिव्ह येतात, अँटीजेन निगेटिव्ह येतं, म्हणून मी शेवटी आज ब्लड दिले माझे अँटीबॉडी डेव्हलप झाले का बघण्यासाठी. and that may indicate whether मला असिम्प्टोमॅटिक इन्फेक्शन सुद्धा होऊन गेलं असेल किंवा पास इन्फेक्शन होऊन गेलं असणार पाठीमागं. त्यामुळं मी बिंदास एवढं हिंडू फिरत शकत असेल ह्या दूषित वातावरणात. थँक्यू डॉक्टर. डॉक्टर एक आता मला वाटतं हा शेवटचा प्रश्न दिसतोय. तर हाऊ टू यूज सोडियम हायपोक्लोराईड, तर ते कसं वापरावं, त्याचं प्रमाण किती घ्यावं, म्हणजे पाणी आणि ह्याचं घरी वापरण्यासाठी असं विचारलंय. सर्वसाधारण काय करतात की 1 लिटर मध्ये जर 50 ml तुम्ही टाकलं काय, त्याचं हे प्रभावी सोल्युशन ठरू शकतं टू डिसइन्फेक्ट द थिंग्स. कारण सर्वसाधारण आपण काय करायचं की बाजारात ते छोटे हे मिळतात, बऱ्याच वेळेला आपण मोठंच पंप असण्याची गरज नाहीये की असं 1-2 लिटरचे पंप असतात की त्यात पाणी घेऊन तुम्ही ह्या प्रमाणात जर ते सोल्युशन तयार केलं की नॅचरली सगळीकडे
क्लोरीनचा मारा होतो आणि क्लोरीन इज द बेस्ट अँटीसेप्टिक और टू किल द जर्म्स. ओके. डॉक्टर, आय थिंक अजून एक प्रश्न आला आहे आपल्याकडे. प्रश्न येतच आहेत. हु कॅन डोनेट प्लाझ्मा अंटिल व्हॉट एज? आता एज वाईज घेतलं तर आपण स्टील वी आर इन फेवर ऑफ द पर्सन हु इज हॅव्हिंग लेस दॅन 50 or 55 काय, अँड वन्स ही गॉट दिस कोविड and up to I think 6 weeks his antibodies will be there, and that person he can donate the plasma. ते लॉंग लास्टिंग नसतात. ओके. अँटीबॉडीज, ऍक्टिव्ह अँटीबॉडीज हे 2 weeks 4 weeks 6 weeks पर्यंत त्याचा उपयोग होऊ शकतो. जितके अर्लियर कोण डोनेट तयार होईल, कारण जे असिम्प्टमॅटिक पेशंट लगेच तयार होतात, त्यांच्यात अँटीबॉडीज डेव्हलप तयार झालेले असतात आणि तो स्वतः असिम्प्टम असतो आणि दे आर रिअली रेडी टू डोनेट दिस थिंग्स. ओके. डॉक्टर, ह्याच्याबद्दलच विचारायचं होतं की आतापर्यंत जे आपण आता मुख्य म्हणजे बातम्यात वगैरे ऐकतो की दिल्लीला मेनली दिल्ली गव्हर्नमेंट ह्याच्यावरती खूप प्रयोग करते, आणि तर खरोखर आता आतापर्यंत ह्याचा काही उपयोग झालेला आहे का ऍक्च्युली पेशंट वरती, आणि त्याचे काही रिझल्ट आलेले आहेत का याच्यामुळे? आता बेसिकली मी तुम्हाला तेच सांगितलं की आता हा जो प्रयोग केला जातो तो अत्यंत सिरियस पेशंटला बघूनच केला जातो. आता मी जे बघतोय की एखादा पेशंट, आता कारण आता तुम्ही कुठल्याही स्टॅटिस्टिक काढलं कुठल्याही कॉर्पोरेट हॉस्पिटलचं, की नो वन इज एबल टू सर्वाइव्ह द पेशंट हु इज हॅव्हिंग एक्स्ट्रीम पल्मरी इडिमा, बायलॅटरल निमोनिया. एकदा ARDS बसला की त्याचं मरण्याचं अगदी 99% पेशंट दे आर गोइंग टू डाय. मग अशा पेशंटमध्ये आता ते आता आपल्याकडे अजून काही डाटा नाहीये की किती पेशंटवर वापरलं, किती पेशंट बरे झाले, कुठल्या लेवलला वापरलं, किती पेशंटला कोमॉर्बिडिटी होते, अशा प्रकारचा काही डाटा अवेलेबल नाहीये. बट दिस इज, आता जसं तुम्ही मला एखाद्या विचारलं आर्सेनिकचा वापर किती, पण आर्सेनिक कुणावर वापरले तुम्ही, कुठल्या पेशंटवर वापरले, हेल्दी पेशंटला वापरलंय का सस्पेक्टेड केसेस पेशंटला वापरलंय का सिरियस पेशंट क्रिटिकल पेशंटला वापरले, याचा तुमच्याकडे डाटा आहे का? नाही. बरोबर. फक्त सांगितलं म्हणून वापरायचं असा. आणि काहीतरी लोकांना आता ऍश्युरन्स लागतं की आता त्याचप्रमाणे आता आपल्याला माहिती आहे की बाबा आपण ऍक्टिव्ह इम्युनिटी आणि पॅसिव्ह इम्युनिटी, एखादा पेशंट ज्यावेळेला आपण रेबीजचा पेशंट सुद्धा बघतो, रेबीजचा पेशंट आता मला माहित आहे जगामध्ये एकदा रेबीज झाला की तो जगू शकत नाही. फक्त रेबीज झाल्यावरती जगू शकत नाही हे 100%. पण कुत्रा चावला आणि तुम्हाला जर पॅसिव्ह इम्युनिटी ताबडतोब जर इम्युनोग्लोब्युलिन दिलं गेलं तर चान्सेस ऑफ नॉट गेटिंग रेबीज आर 100%. त्याला आपण ऍक्टिव्ह इम्युनिटी पण देतो, पॅसिव्ह इम्युनिटी पण, आणि सगळीकडेच वापरतो. मग तो टिटॅनस राहू दे, तो डिप्थेरिया राहू दे, तो हिपॅटायटिस राहू दे, सगळीकडे आपण पॅसिव्ह इम्युनिटीचा वापर करतो, इम्युनोग्लोब्युलिन वापरतो. तशाच प्रकारे आता सध्या डेव्हलप केलेलं नाही आपण बाजारात, पण ज्या लोकांमध्ये अँटीबॉडीज डेव्हलप झालेले आहेत तर त्याचा प्लाझ्मा आपण वापरून एखाद्याचा प्राण वाचतो का बघायचा प्रयत्न करतोय. त्याची गॅरंटी नाही, आणि असेल तर अजून स्टॅटिस्टिक डाटा तयार नाही. स्टॅटिस्टिकल डॉक्टर, खूप म्हणजे अगदी तुम्ही बरीच माहिती देताय आणि न थकता देताय. तुम्हाला अप्रिसिएशन, तुम्हाला मेसेजेस पण तेवढेच येत आहेत. मिलिंद चांदण यांनी तुम्हाला मेसेज पाठवला. डॉक्टर, इट टर्न आउट टू बी अ वंडरफुल इन्फॉर्मेटिव्ह सेशन, ऍडेड व्हॅल्युएबल इन्साइट टू फेस विविड पॅन्डेमिक्स. नंतर अविनाश मेडेकरांनी तुम्हाला मेसेज पाठवलाय. डॉक्टर, हॅट्स ऑफ टू युअर स्पिरिट. खरोखर म्हणजे तुमचं किती धन्यवाद, आणि तुम्ही दिलेल्या माहिती. थँक्यू कॅप्टन. ते आमचे मार्गदर्शक आहेत, त्यांच्यामुळेच आज आम्ही आहोत असं मला म्हणावं लागतं. कारण त्यांनी जे आम्हाला ऍडिक्शन लावलेलं आहे, घरच्या शिव्या खातोय तसा, ती गोष्ट वेगळी,
पण पण एक ऍडिक्शन लावलेलं आहे. घ्या सायकल आणि पायडल काय तर तो चाललेला असतो. डॉक्टर भुवनेश कुलकर्णींनी तुम्हाला मेसेज पाठवलाय. व्हेरी वेल एक्सप्लेन्ड इन अ सिम्पल लँग्वेज. थँक्स अ लॉट डॉक्टर. थँक्स भुवनेश. आणि डॉक्टर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मागितलाय काही जणांनी. तर तो तुम्ही जर सांगू शकलात तर इथे मेसेज बॉक्स मध्ये पण आम्ही टाकतोय. तर तुम्ही सांगितलं. 9822 ओके. 9822 91506. हो टाकलेलं आहे, मोनिशने हा. टाकलेलं आहे. ओके. डॉक्टर हा फार मोठा प्रश्न आहे. मी सांगितलं की आता खरं पाहिलं तरी हल्ली बरेचसे डॉक्टर मंडळी आता सांगितल्याप्रमाणे हा स्टिग्मा झालाय. त्याच्यामुळं हेल्थ वर्कर सुद्धा पेशंटच्या जवळ जायला घाबरतात. एक तर जेव्हा पेशंट हायपॉक्सिक होतो की ज्याला गळा दाबला जातो त्यावेळेला त्याला कोणतरी ऍश्युरन्स करणं गरजेचं असतं. तुम्ही ऑक्सिजन सिलेंडरवरती ऑक्सिजन लावलेलं आहे, सगळं मान्य आहे काय त्याला, किंवा साधा नेझल मास्क न लावलाय किंवा तुम्ही नॉन इन्व्हेसिव्ह व्हेंटिलेटरवर ठेवलाय, पण जोपर्यंत त्या पेशंटच्या अंगावर तुम्ही थाप मारत नाही, त्याला ऍश्युरन्स करत नाही, तोपर्यंत त्याच्या जीवात जीव याला वेळ लागतो. तुम्ही एखाद्या वेळेला मायेनं त्या पेशंटच्या खरोखरच जवळ गेले, त्याला 2 शब्दांनी ऍश्युरन्स केलं, तर आय हॅव नोटीस लॉट ऑफ डिफरन्स इन प्रोग्नोस्टिक व्हॅल्यू. बरोबर. मोटिवेशन इज द बेस्ट मेडिसिन. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कारण जोपर्यंत तुम्ही घरच्यासारखं त्याला त्याच्या पाठीवर थाप मारणार नाही, त्याला 4 शब्द सांगणार नाही, त्याला ऍश्युरन्स करणार नाही, तोपर्यंत रिकव्हरी ही करणारा ग्रेट आहे, वरचा बसलेला आहे तिथे, पण देर इज सम मीडिएटर शुड बी देअर. डॉक्टर तुमचे बरेच व्हिडिओज आम्ही बघितले. 90 ml सांगा त्याला. बरं डॉक्टर, हा. हा जो कार्यक्रम आपण आयोजित केला त्याचं मूळ किंवा इनिशिएटर हे हिंगे साहेब आहेत बरं का. तर Yes, त्यांनी yes. हे रेकमेंड केलं आणि म्हटलं की अगदी योग्य रेकमेंडेशन होतं आणि त्यामुळे आम्ही हा प्रोग्राम अरेंज केला. या म्हणा लवकर पुण्याला. पुढच्या 50 महिन्यात दिवस येतात आहे आणि 50 दिवस आता. नाही, या वाट बघतोय. हिंगे सर वाट बघतोय, लवकर या. या वाट बघतोय. नाही, 50 दिवस राहिले. 14 दिवस आधीच या, म्हणजे क्वारंटाईन होता येईल इथे. आपणच जाऊ ना 14 दिवस त्यांच्या ठिकाणी क्वारंटाईनला. सायकल घेऊनच 14 दिवस बाहेर जाऊ कुठेतरी क्वारंटाईन. साहजिकच आहे ना, त्याच्याशिवाय आपण 14 दिवस राहू शकत नाही. हो खरंय. आणि हिंगे सरांनी पण तुम्हाला मेसेज पण पाठवलाय. महोदय, आपणास जनसेवेसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू लायन. माधुरी गुजरनी Okay. परत तुम्हाला मेसेज पाठवले. सॅल्यूट अँड थँक्यू फॉर डिलिव्हरिंग कंटिन्युअस इन्फॉर्मेशन. आणि खरोखर तुम्ही न थकता खूप माहिती आणि अगदी साधे म्हणजे आम्हाला शंका असतात आणि त्या अशा खूप महत्वाच्या असतात आणि महत्वाच्या वाटतातही, आणि त्या तुम्ही सगळ्या शंकांना आतापर्यंत दिले प्रश्न होते त्या सगळ्याला तुम्ही उत्तरं दिलेली आहेत. आणि ती पण न थकता हे होता, म्हणजे पेशन्स ठेवून व्यवस्थित इन्फॉर्मेशन दिलं. तुमचं खूप खूप धन्यवाद. माझ्यातर्फे सुद्धा सगळ्या ऑडियन्सला, विशेषतः आमच्या भागाला, कट्टी सरांना, तुम्हाला लॉट ऑफ थँक्स फॉर अरेंजिंग सच टाइप ऑफ इन्फॉर्मेशन फॉर द पब्लिक.